नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर भेटतोय. तुम्हा सर्वांचं अभ्यास मित्र परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे. बघा मित्रांनो, कंबाईनची पूर्वपरीक्षा होती आणि कंटिन्यू आपले मॅरेथॉन सेशन सुरू होते. त्यामुळे मला लेक्चर घेणं पॉसिबल झालं नाही. क्वेश्चन बनवायचे होते, क्वेश्चन काढायचे होते, पीपीटी बनवायच्या होत्या, त्यामुळे ते शक्य झालं नाही. तर आता आपले रेग्युलर जे लेक्चर आहे ते परत एकदा सुरू होणार आहे. ठीक आहे. तर मध्यंतरी जो गॅप पडला तर त्याविषयी मी एखादं लेक्चर बनवल. मागच्या जे काही 7-8 दिवसाच्या किंवा 15 दिवस चालू घडामोडी त्यावर एक सेशन बनवल. आता कंबाईनची परीक्षा ज्यांनी ज्यांनी दिलेली आहे आणि जे भविष्यात ग्रुप सी ची किंवा मग राज्यसेवेची परीक्षा देणारे किंवा इतर परीक्षा देणारे त्या सगळ्या मुलांना कंबाईनचा पेपर दिल्यानंतर करंट अफेअर्सचं महत्व कळालं असेल. तर करंट अफेअर्सचं सेशन डेली करत जा, म्हणजे रिझल्ट येईल मित्रांनो. कारण हे सेशन आता इथून पुढे डेली केलं तरच आपल्याला परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळू शकतात, हे आता तुम्हाला समजलं असेल. खूप बारीक बारीक गोष्टी ज्या आहेत ते विचारण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर बघा मित्रांनो, आजपासून आपण जे आहे ते बॅचेस सुरू करतोय. 10 तारखेपर्यंत याचे डेमो लेक्चर तुम्हाला युट्यूबवर बघायला मिळतील. जे या बॅचेस या कमी फीज मध्ये आपण सुरू केलेले आहे. जसं की राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आपण सुरू केलेली आहे. एकदम डिटेल मध्ये लेक्चर झालेले. काल मी पॉलिटीचे डेमो लेक्चर घेतले, ते तुम्ही बघू शकता. आज 7 वाजता पण देखील लेक्चर आहे. कंबाईन गट पूर्व परीक्षेसाठी लक्ष बॅच आपण सुरू केलेली आहे. या सगळ्या बॅचेस मध्ये नोट्स असणार. या सगळ्या बॅचेस मध्ये टेस्ट सिरीज तुम्हाला बघायला मिळणार मित्रांनो. त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईन गट मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळेल. या मुख्य परीक्षेचे यशस्वी बॅच मध्ये नोट्स मिळतील. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं तर कंबाईनची फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे दुसरी. तिची फी अवघी 2999 रुपये ठेवलेली आहे. ठीक आहे. ज्यांना ऍडमिशन घ्यायचं असेल ते घेऊ शकता. 1 वर्षाचा पूर्ण कालावधी प्री मेन्स इंटरव्ह्यूचं मार्गदर्शन यामध्ये केलं जाणार आहे. या नोट्स तुम्ही सेपरेट घेऊ शकता किंवा यातली कोणती बॅच घेतली तर त्या बॅच मध्ये या नोट्स इन्क्लूड असतील. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास मित्र ऍप्लिकेशनवर बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनलने इंस्टाचं पेज फॉलो करून ठेवा. कारण अभ्यास विषयक रील्स, अभ्यास विषयक मेसेज, नोटिफिकेशन, लेक्चर कधी होणार कधी नाही, हे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला टेलिग्रामवर मिळत जातील. बघा मित्रांनो, आज आपण 5 फेब्रुवारी रोजीच्या चालू घडामोडी इथे बघणार आहोत. आपण जर बघितलं तर पहिला क्वेश्चन आहे 6वी मेन्स हॉकी इंडिया लीग 2024-25 विजेतेपद कुणी जिंकलेलं आहे. तर बघा मित्रांनो, जसं IPL होतं, जसं कबड्डीची स्पर्धा होती, तशी मेन्स हॉकी इंडिया लीग नावाची एक स्पर्धा होती आणि तिची ही 6वी आवृत्ती यावर्षी आयोजित करण्यात आली होती. मशराची आपण म्हणूया बंगाल टायगर्स असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. काही ठिकाणी असं पण दिलेलं आहे. तर यावरून तुम्हाला हे 100% लक्षात राहील. तर श्राची बंगाल टायगर्सने ही स्पर्धा जिंकलेली आहे. त्यांनी हैदराबाद स्ट्रोमला हरवलेले आहे. हैदराबाद स्ट्रोमला त्यांनी हरवलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, बंगाल टायगर्स जे आहे तर त्या बंगाल टायगर्सच्या हॉकी टीमने ही स्पर्धा जिंकलेली आहे. श्राची मग आपण जर बघितलं ही स्पर्धा ओडिशामधील राऊरकेला या ठिकाणी झाली होती. मग राऊरकेला या ठिकाणी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये लोह पोलाद उद्योगाची स्थापना झाली होती हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. बघा मित्रांनो, तिथे जे बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय स्टेडियम आहे तर त्यावरती मॅच झाली होती. बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, हॉकी विषयक आपलं जे स्पॉन्सर आहे तर ते ओडिसा राज्य आहे, हे लक्षात ठेवा. ओडिसा जे आहे ते हॉकीचं स्पॉन्सर राज्य आहे. म्हणून हॉकीच्या ज्या काही स्पर्धा होणार आहे भविष्यात आता ते मोस्टली ओडिशामध्येच होत असतात. ठीक आहे. तर श्राची ने काय जिंकलेली आहे? श्राची बंगाल टायगर्सने हैदराबाद स्ट्रोमचा 4-3 ने पराभव करून 6वी पुरुष हॉकी इंडिया लीग जिंकलेली आहे. आपण जर बघितलं तर 28 डिसेंबर 2024 ते 1 फेब्रुवारी 2025 मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम राऊरकेला, ओडिशा. त्यानंतर विजेता संघ जो आहे त्याला 3 कोटी रुपये मिळाले. उपविजेत्याला 2 कोटी रुपये मिळालेले आहे. यामध्ये काही अवॉर्ड दिले गेलेले आहे. फेअर प्ले अवॉर्ड UP रुद्र टीमला मिळालेला आहे. त्यानंतर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलरक्षकाचा अवॉर्ड बिक्रमजीत सिंग हैदराबाद स्ट्रोमचा आहे, त्याला मिळालेला आहे. आगामी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू अर्शदीप सिंगला मिळालेला हैदराबाद स्ट्रोमचा खेळाडू आहे. स्पर्धेतील सर्वाधिक गोल करणारा खेळाडूचा अवॉर्ड जो आहे तो जुगराज सिंग श्राची बंगाल टायगर्सला मिळालेला आहे. आणि आपण जर बघितलं स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सुखजीत सिंग ठरलेला आहे. सर्वोत्कृष्ट बेस्ट प्लेयर श्राची बंगाल टायगर्सचा हा खेळाडू आहे. ठीक आहे. तर नावावरून आता तुम्हाला हा क्वेश्चन फिक्स आपला झाला समजून घ्या. 9व्या आशियाई हिवाळी
खेळ जे आहे विंटर गेम्स जे आहे एशियन विंटर गेम्स 2025 आयोजन कोणता देश करणार आहे? तर मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा, याला आपण मोस्ट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये टाकूया. आपल्याला आंतरराष्ट्रीय खेळ जे आहे ते विचारले जाऊ शकतात, ठिकाण वगैरे विचारलं जाऊ शकतं. तर बघा मित्रांनो, आशियाई हिवाळी स्पर्धा ज्या आहे एशियन विंटर गेम्स ते चायना आयोजित करणार आहे. इथं तुम्ही मॅन्डेरियन लिपी बघूनच सांगू शकता चायनामध्ये ते आयोजित केले जाणार आहे. मग आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे? तर बघा मित्रांनो, चायनामध्ये हे हर्बिन या ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. ठीक आहे. आता हे जे विंटर गेम्स असतात यामध्ये मोस्टली आपण जर बघितलं बर्फातील खेळांचा समावेश आपल्याला बघायला मिळतो. आईस हॉकी, त्याचबरोबर जर आईस फुटबॉल वगैरे ते गोष्टी आपल्याला यामध्ये बघायला मिळतात, स्केटिंग वगैरे. त्यानंतर जर बघितलं भारताची 59 खेळाडूची तुकडी या स्पर्धेमध्ये सामील होणारे 29 अधिकारी सुद्धा चीनमध्ये जाणार आहे. हर्बिन या ठिकाणी 1994 मध्ये सुद्धा विंटर गेम्स आयोजित करण्यात आले होते. ही सेकंड टाइम आहे इथं विंटर गेम्स आयोजित करण्याची. शुभंकर लक्षात ठेवा, बिनबिन आणि निनी हे शुभंकर आहे. बिनबिन हा आईस गेमचा आणि निनी स्नो गेम्सची शुभंकर आहे. त्याचबरोबर बघा, खेळाचं घोषवाक्य लक्षात ठेवा, ड्रीम ऑफ विंटर, लव अमॉंग एशिया हे इथं ब्रीद वाक्य आहे, घोषवाक्य आहे. आपल्याला जो काही सूर्यकिरण युद्ध सराव होतो त्याचं घोषवाक्य विचारण्यात आलं होतं. मग याच्यावरून लक्षात घ्या की क्वेश्चनची पातळी कशी आहे. ठीक आहे. तर ड्रीम्स ऑफ विंटर, लव अमॉंग एशिया हे याचं घोषवाक्य होतं. चीनमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आशिया खंडामध्ये चीन येतं, सगळ्यांना माहिती आहे. बीजिंग राजधानी आहे. रॅम्बिन किंवा युआन हे चीनचं चलन आहे. शी जिनपिंग राष्ट्रपती आहे. अधिकृत भाषा आहे मॅन्डेरिन. त्यानंतर कोणता देश तायवानला आपला भूभाग मानतो? तर चायना मानतो. चायना जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य कधी बनला होता? 2001 मध्ये बनला होता. चायना विषयी चालू घडामोडी आता आपण बघूया. कोणत्या देशाने अंटार्क्टिकामध्ये पहिले वायुमंडल निरीक्षण केंद्र उघडलं आहे? तर चायनाने अंटार्क्टिकामध्ये पहिलं वायुमंडल निरीक्षण केंद्र उघडलेलं आहे. महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2024 मध्ये उपविजेता संघ कोणता राहिला? तर चायना. तर महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जी झालेली 2024 त्यामध्ये विजेता भारत राहिला होता आणि उपविजेता चीन राहिला होता. त्यानंतर जर बघितलं, जगातील पहिली हायस्पीड कार्बन फायबर ट्रेन कोणी विकसित केली? चायनाने. जनरेटिव्ह AI इनोव्हेशन मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर आहे, भारत 5व्या क्रमांकावर आहे. चांगी 6 मोहिमेअंतर्गत दुसऱ्यांदा चंद्राच्या आपल्याला जो भाग दिसत नाही त्या भागापर्यंत, म्हणजे चंद्राची जी अपोजिट साईड जी आपल्याला कधीच दिसत नाही तिथं पोहोचणारा तिथं कोणता देश पोहोचलेला आहे? तर चीन पोहोचलेला आहे. थॉमस आणि उबेर कप 2024 मध्ये कोणी जिंकले? तर चीनने जिंकलेले आहे. त्यानंतर बघा, आपल्याला कंबाईनच्या पेपरमध्ये बुकवर सुद्धा प्रश्न होता. तर आता इथं तिसरा क्वेश्चन पुस्तकावरच आहे. इंडियन रेनिसन्स मोदी डिकेड या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे? तर इंडियन रेनिसन्स मोदी डिकेड या पुस्तकाचं प्रकाशन अमित शहाजी यांनी केलेलं आहे. आपण जर बघितलं हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? तर डॉक्टर ऐश्वर्या पंडित यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. या पुस्तकामध्ये 2014 पासून 2024 या कालावधीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचं जी काही माहिती आहे ती देण्यात आलेली आहे. आता महत्वाची पुस्तकं जाणून घेऊया. द विनर्स माइंडसेट शेन वॉटसन यांचं पुस्तक आहे. सोर्स कोड माय बिगिनिंग हे बिल गेट्सचं आत्मचरित्र आहे. द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा यांचं पुस्तक आहे. द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा माधव गोडबोले यांचं पुस्तक आहे. 5 डिकेड्स इन पॉलिटिक्स हे सुशील कुमार शिंदे यांचं आत्मचरित्र आहे. एक समंदर मेरे अंदर हे संजीव कुमार जोशी यांचं पुस्तक आहे. इस्रायल वॉर डायरी विशाल पांडे यांचं पुस्तक आहे. स्कल्प्टेड स्टोन हे पुस्तक अश्विन प्रभू यांचं आहे. व्हाय भारत मॅटर्स एस जयशंकर यांचं पुस्तक आहे. आणि स्मोक अँड ऍशेस अमिताभ घोष यांचं पुस्तक आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन आहे बघा मित्रांनो, जागतिक कर्करोग दिन 2025 मध्ये कधी साजरा केला गेला? तर आपण जर बघितलं तर 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्क दिवस जो आहे, वर्ल्ड कॅन्सर डे जो आहे तो सेलिब्रेट करण्यात आला. कॅन्सर बाबत जागरूकता पसरवणं हे या दिवसाचं काय असतं? तर मुख्य उद्दिष्ट आहे. या वर्षीची थीम काय होती मग मित्रांनो? युनाइटेड बाय युनिक अशी याची थीम होती. हा दिवस 4 फेब्रुवारी 2000 सालपासून सेलिब्रेट करणं सुरू झालं होतं. यानंतर रेल्वे सेवा एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्रित करण्यासाठी भारतीय रेल्वेने अलीकडे कोणता ऍप लॉन्च केलेला आहे? तर रेल्वे विषयक सेवा एकाच ऍप्लिकेशन मध्ये देण्यासाठी भारतीय रेल्वेने आता स्वरेल ऍप जे आहे ते सुरू केलेलं आहे. तर स्वरेल ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता जर तुम्ही रेल्वेचा
वापर वगैरे करत असेल तिकीट बुकिंग वगैरे यासाठी, तर रेल्वेची सेवा तुम्हाला एकाच ॲपवर मिळेल, स्वरेल ॲप. ठीक आहे. हे ॲप सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टमने विकसित केलेलं आहे. यानंतर भारतीय रेल्वे विषयी, तर 16 एप्रिल 1853 ला पहिली भारतीय रेल्वे धावली होती. मग ती कुठून कुठपर्यंत धावली होती हे तुम्हाला सांगायचंय. ठीक आहे. आणि त्याचबरोबर किती किलोमीटर अंतर होतं आणि जे 3 इंजिन होते त्या 3 इंजिनची नावं सांगायची. तर हा तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन तुम्ही समजू शकता. रेल्वे बोर्डाची स्थापना आपण जर बघितलं तर 1905 मध्ये करण्यात आली. रेल्वेचं राष्ट्रीयकरण 1950 मध्ये करण्यात आलं. रेल्वेचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी. तसेच रेल्वेचे वेगवेगळे झोन सुद्धा आहे. अध्यक्ष आणि सीईओ आहे सतीश कुमार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव. भारतातील पहिली पॅसेंजर ट्रेन 16 एप्रिल 1800 येत आपण मी तुम्हाला क्वेश्चन विचारला, बाकीच्या 2 गोष्टी तुम्ही उत्तर द्या. मुंबई ते ठाणेमध्ये धावली होती. ठीक आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीवर बांधलेला आहे? तर चिनाब नदीवर. आयफेल टॉवर पेक्षा पण जास्त उंच त्याची हाईट आहे, 359 मीटर त्याची हाईट आहे. भारतातील रेल्वेचं शुभंकर भोलू हातीला मानलं जातं. कोणत्या देशाने माउंट तारानाकीला व्यक्तीप्रमाणे समान कायदेशीर अधिकार प्रदान केलेला आहे? तर बघा न्यूझीलंडमध्ये एक आपण जर बघितलं तर माउंट तारानाकी नावाचा पर्वत आहे. तर न्यूझीलंडमध्ये आपण जर बघितलं तर एक जमात आहे, आदिवासी आपण म्हणूया ट्राईब आहे. तर ती आदिवासी जी ट्राईब आहे ती या माउंट तारानाकीला आपल्या पूर्वजाचा दर्जा देते आणि त्या ट्राईबचं नाव आहे माओरी. ठीक आहे. माओरी तुम्ही बघितलं असं न्यूझीलंडच्या संसदेमध्ये ते खंबाते ते नावाचं गाणं म्हणत ती एक महिला पुढे येते. तर ते सगळे माओरी ट्राईबचे लोक आहे. ठीक आहे. त्यांची ती संस्कृती आहे आणि त्यांनी काय केलेले अलीकडे माओरींचं सरकार आता आपल्याला न्यूझीलंडमध्ये बघायला मिळतं. आणि मग त्यांनी हा जो माउंट तारानाकी याला एक व्यक्तीप्रमाणे दर्जा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं या पर्वताचं नाव चेंज करून काहुही तुपुआ या हे नाव दिलेलं आहे त्याला आता. यानंतर न्यूझीलंड ओशनिया. न्यूझीलंडच्या खाली सुद्धा एक आता खंड सापडलेला आहे, लक्षात ठेवा. वेलिंग्टन राजधानी आहे. न्यूझीलंड डॉलर चलन आहे आणि ख्रिस्तोफर लक्सन पंतप्रधान आहे. कोणत्या भारतीय वंशाच्या अंतराळवीराने सर्वात जास्त वेळ अंतराळात घालवण्याचा विक्रम केलेला आहे? तर सुनीता विल्यम्स या महिला अंतराळवीराने आपण जर बघितलं तर सगळ्यात जास्त वेळ अंतराळात घालवण्याचा विक्रम केलेला आहे. तर सुनीता विल्यम्स एक महिला अंतराळवीराने 62 तास 6 मिनिटे अंतराळात एवढा वेळ जो आहे तो स्पेसमध्ये घालवलेला आहे. यापूर्वीचा विक्रम जो होता तो पेगी व्हिटसन यांच्या नावावर होता, 60 तास 21 मिनिटाचा. तो मोडीत त्यांनी काढलेला आहे. त्यानंतर भारतातर्फे सगळ्यात जास्त भारतीय वंशाचे अशा कोणत्या व्यक्ती ज्या सगळ्यात जास्त वेळा स्पेसमध्ये गेलेले आहे? तर ते सुनीता विल्यम्स आहे. मग आता तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचंय. बघा परीक्षेमध्ये विचारला जाईल. ठीक आहे. तर भारतातील असे कोणते व्यक्ती आहे की जे पर्यटनाच्या दृष्टीने अंतराळामध्ये गेले होते फक्त स्पेस पर्यटनासाठी? तर त्यांचं नाव आहे गोपीचंद थोटाकुरा. गोपीचंद थोटाकुरा. ठीक आहे. थोटाकुरा नाव लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. ग्लोबल टीचर प्राइज 2025 साठी राजस्थानमधील कोणत्या शिक्षकाची निवड करण्यात आलेली आहे? तर मोहम्मद इम्रान खान मेवाती यांची निवड जी आहे तर ग्लोबल टीचर प्राइज 2025 साठी करण्यात आलेली आहे. ज्याला हा पुरस्कार मिळतो त्याला अमेरिकेचे $1 मिलियन मिळतात. हा पुरस्कार GEMS एज्युकेशन ग्लोबल टीचर प्राइज या नावाने ओळखला जातो. आपण जर बघितलं मित्रांनो तर मोहम्मद इम्रान खान मेवाती जे आहे ते ग्रामीण शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर केलेला आहे. म्हणजे जे काही ग्रामीण भागात शिक्षण आहे तर त्यामध्ये त्यांनी टेक्नॉलॉजीचा वापर केला. जसं आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून शिकतो, तुम्ही युट्यूब वरून शिकता, आम्ही डिजिटल बोर्डचा वगैरे वापर करतो, तसं त्यांनी वापर केलेला आहे आणि त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. आपण जर बघितलं तर ते सरकारी शाळेमध्ये संस्कृत चे शिक्षक आहेत. त्यानंतर महत्वाचे पुरस्कार बघून घेऊया लगेच. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना मिळाला रौद्र सात्विकम या पुस्तकासाठी. 70वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ऋषभ शेट्टी यांना मिळाला. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मनू भाकर, डी गुकेश, हरमनप्रीत सिंग आणि प्रवीण कुमार यांना मिळाला. 82व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट मोशन पिक्चर ड्रामाचा पुरस्कार द ब्रुटालिस्टला मिळाला. प्रतिष्ठित महाराजा हरिसिंह पुरस्कार लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांना मिळाला. पद्मविभूषण 7 लोकांना मिळालेला आहे. टोटल किती लोकांना मिळाला असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं.
प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्वोत्कृष्ट झाकी कोणाची होती? ती उत्तर प्रदेशची होती. आता या 2025च्या प्रजासत्ताक दिनामध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये बीसीसीआयचा जीवन गौरव पुरस्कार देऊन कोणाला सन्मानित केलं जाणार आहे? तर सचिन तेंडुलकर. आयसीसी महिला T20 क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार एमेलिया केअर यांना मिळाला. आयसीसी पुरुष टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार जसप्रीत बुमराहला मिळाला. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारताने 6 पदकं जिंकली, ज्यामध्ये 1 रौप्य पदक होतं, 5 कांस्य पदक होतं. भारताचं स्थान तुम्हाला इथं सांगायचं आहे. अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार डॅरेन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना मिळाला. शांततेचा नोबेल पुरस्कार निहोन हिंडक्यो जपानी संस्था आहे तिला मिळाला. वर्ल्ड प्रेस फोटो अवॉर्ड मोहम्मद सालेम यांना मिळाला. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार जेनी एर्पेनबेक कायरोससाठी. मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. 2022 हा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, 2024 मध्ये प्रदान करण्यात आलेला. गुन्हेरी गाव हे कोणत्या राज्यातील पहिलं जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं आहे? युनेस्कोने नाही, या राज्यानेच घोषित केलेले. तर गुन्हेरी गाव हे गुजरात मधील एक गाव आहे मित्रांनो. गुजरातने आता स्वतःची वारसा स्थळ घोषित करणं सुरू केलेलं आहे आणि गुजरातचं पहिलं जैवविविधता वारसा स्थळ ठरलेलं आहे गुन्हेरी गाव. ठीक आहे, तर लक्षात ठेवा. हे जे गुन्हेरी गाव आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावर खारफुटीची वने जी आहे ती बघायला मिळतात आणि या खारफुटीच्या वनांचं संरक्षण करण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी गुजरातने या गावाला आपल्या राज्यातील पहिला जैवविविधता वारसा स्थळाचा दर्जा जो आहे तो दिलेला आहे. या ठिकाणी 32.78 हेक्टर मध्ये खारफुटीची वनं पसरलेली आहे. गुजरात विषयी जाणून घेऊया. गांधीनगर राजधानी, आचार्य देवव्रत राज्यपाल, भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री, लोकसभेच्या 26 जागा, राज्यसभेच्या 11 जागा, विधानसभेच्या 182 जागा. आणि गुजरातमध्ये जो स्टॅच्यू ऑफ युनिटी बनलेला आहे त्याची हाईट सुद्धा 182 मीटरच आहे. ठीक आहे, तर यावर सुद्धा आयोगाने एकदा क्वेश्चन विचारून झालेले आहे. वासंदा राष्ट्रीय उद्यान गुजरातमध्ये, ब्लॅकबक, गिर आणि सागरी राष्ट्रीय उद्यान आपल्याला गुजरातमध्ये बघायला मिळतात. गुजरात विषयी अजून काही चालू घडामोडी महत्वाचे जीके इथं जाणून घेऊया. राज्याची गुजरात राज्य सीमा 3 राज्यांना लागते, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र. भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ गुजरातमध्ये वडोदरा या ठिकाणी सुरू करण्यात आले. भारतातील पहिली डायमंड सिटी सुरत आहे गुजरातमधील. गुजरातमधील प्रमुख धरण आपल्याला उकाई धरणावर प्रश्न येऊन गेलेला आहे की उकाई धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर तापी नदीवर गुजरातमध्ये उकाई धरण आहे. त्यानंतर धरोई धरण, सरदार सरोवर नर्मदा नदीवर, दातीवाड धरण आपल्याला बघायला मिळतात. ऑस्ट्रेलियाच्या ओलांगॉंग विद्यापीठाने आपला भारतातील कॅम्पस कोणत्या राज्यातील गिफ्ट सिटीमध्ये सुरू केला? तर गुजरातमध्ये. भारतातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणाला आहे? तर गुजरातला. वॉटर हार्वेस्टिंग जनभागीदारी उपक्रम मोदीजींनी गुजरातमध्ये सुरू केलेला आहे. कमला बेनिवाल यांचं नुकतंच निधन झालं, ते गुजरातच्या माजी राज्यपाल होत्या. जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा उद्यान जे ते खेवरा गुजरातमध्ये अदानी ग्रीन एनर्जीने सुरू केलेले आहे. भारतातील स्वच्छ ऊर्जा अंगीकारण्यामध्ये कर्नाटक आणि गुजरात 2 आघाडीची राज्य आहे. आणि मोदीजी आणि स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी टाटा एअरक्राफ्ट कॉम्प्लेक्सचं उद्घाटन कुठे केलं? तर वडोदरा, गुजरात. यानंतर फेब्रुवारी 2025 मध्ये भारताचे 16व्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या वयाच्या 79 वर्षी निधन झालं. त्यांचं नाव काय होतं? तर भारताचे 16वे निवडणूक आयुक्त होते, त्यांचं नाव होतं मित्रांनो नवीन चावला. आता सध्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार, जे भारताचे 25वे निवडणूक आयुक्त आहे. आपण जर बघितलं तर यांच्या कारकिर्दीत यांनी काय केलं होतं? तर जे तृतीय पंथी मतदार आहे, ठीक आहे, तर त्यांना मतदानामध्ये सहभाग घेण्यासाठी यांनी मदत केली होती, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर राजीव कुमार हे सध्याचे 25वे निवडणूक आयुक्त आहे. इतर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि यशस सिंधू हे आहे. आपण जर बघितलं निवडणूक आयोगामध्ये जे निवडणूक आयुक्त असतात त्यांना सेमच अधिकार असतात. ठीक आहे, आपण जर बघितलं त्यांचं पगार, भत्ते, कार्यकाळ सगळं A to Z सेम असतं. बहुमताने ते निर्णय घेत असतात. त्यानंतर 11वा क्वेश्चन बघा. भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये कोणती योजना सुरू करण्यात आली? तर बघा मित्रांनो, मी अर्थसंकल्पावर पण लवकरच एक लेक्चर घेणार आहे. तर भारतीय भाषांमध्ये डिजिटल पाठ्यपुस्तके देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. तर भारतीय भाषांमध्ये जे काही समजा NCERT वगैरे असतात तर ते आपण जर बघितलं तर मेनली इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये, मग भारतीय भाषांमध्ये ते उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय भाषा पुस्तक योजना सरकारने सुरू केलेली आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. कोणत्या राज्यातील
पुरुलिया जिल्ह्यातील जंगलात गंजलेली ठिपके असलेली मांजर प्रथमच दिसलेली. तर या प्रकारची मांजर, या मांजरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही खूपच हलकी असते, ती वजनाने खूपच हलकी असते आणि खूपच छोटी असते. ही मांजर अलीकडे पश्चिम बंगालमध्ये बघायला मिळालेली आहे. या मांजरीचं वजन 1.5 किलोपेक्षा कमी असतं. ठीक आहे. वैज्ञानिक दृष्ट्या हिचं नाव जो आहे तो प्रिओनेलुरस रुबिगिनोसस असं हिचं नाव आहे. IUCN इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन नेचर नुसार ही नियर थ्रेटेड या कॅटेगरीमध्ये आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हिची 80% संख्या जी ती भारतामध्येच बघायला मिळते. सुरुवात करूया 6 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. तर बघा मित्रांनो, पहिला क्वेश्चन काय आहे, कोणत्या भारतीय अमेरिकन गायक आणि उद्योजकाने त्रिवेणी अल्बमसाठी 67वा ग्रॅमी पुरस्कार जिंकलेला आहे? तर जसं चित्रपटासाठी असतो मित्रांनो ऑस्कर पुरस्कार, ऑस्कर जो आहे तो चित्रपटासाठी असतो, तसा ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो म्युझिक साठी, संगीतासाठी असतो. याला संगीत क्षेत्रातील ऑस्कर पुरस्कार म्हणून सुद्धा ओळखला जातं, किंवा संगीत क्षेत्रातील ऑस्कर म्हणण्याची पण गरज नाही. हा स्वतःमध्येच एक मोठा पुरस्कार आहे ग्रॅमी पुरस्कार. मग हा त्रिवेणी नावाच्या अल्बमसाठी इंडो अमेरिकन म्हणजे भारतीय अमेरिकन चंद्रिका टंडन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. या वर्षीचा ग्रॅमी पुरस्कार कितवा आहे? 67वा. कोणतं वर्ष आहे? 2025. लक्षात ठेवा. बेस्ट न्यू एज अल्बम या कॅटेगरीमध्ये त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी बघा त्रिवेणी आपण जर बघितलं तर चंद्रिका टंडन यांनी केल रमन आणि मात्सुमोटो या 3 कलाकार, वेगवेगळ्या देशाचे हे 3 कलाकार एकत्र आले आणि त्यांनी एक अल्बम बनवला, म्हणून या अल्बमला त्रिवेणी नाव पडलेलं आहे. हे लक्षात ठेवा. त्रिवेणी म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना त्रिवेणी संगम, म्हणजे 3 नद्या ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला त्रिवेणी संगम म्हटलं जातं. तशाच प्रकारे हे 3 ऍक्टर जे आहे हे एकत्र आले आणि यांनी एक अल्बम बनवला, त्याला नाव दिलं त्रिवेणी अल्बम. आणि या अल्बमला 67वा ग्रॅमी अवॉर्ड्स मध्ये बेस्ट न्यू एज अल्बमचा अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. आता काही रिसेंट मिळालेले पुरस्कार बघून घेऊया. रामन मॅग्सेसे पुरस्कार हायायो मियाझाकी यांना मिळाला. यांच्यासोबत 3 अजून व्यक्ती आहे. बघा टोटल हा पुरस्कार 2 महिला, 2 पुरुष आणि 1 संस्था आहे तर त्यांना मिळाला. मग इथं हायायो मियाझाकी जपानचे, बाकी तुम्हाला अजून 1 पुरुष, 2 महिला आणि एका संस्थेची नाव ज्यांना कुणाला माहिती आहे त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाका. त्या विद्यार्थ्याची कमेंट मी पिन करून ठेवीन. ठीक आहे. यानंतर बुकर पुरस्कार जो आहे तो समंथा हार्वे यांना ऑर्बिटल कादंबरीसाठी मिळाला. जे पृथ्वीच्या भोवती जे काही ऑर्बिट मध्ये फिरणारे ग्रह तारे त्यांच्याविषयी 2022 मध्ये कादंबरी लिहिली होती आणि 2024 मध्ये याला बुकर पुरस्कार जो आहे 2024चा तो मिळालेला आहे. यानंतर मिस युनिव्हर्सचा पुरस्कार व्हिक्टोरिया केअर थेल्विक यांना मिळाला डेन्मार्कच्या. बॅलन डिओर पुरस्कार पुरुष गटामध्ये रॉड्री आणि आपण जर बघितलं तर आताना बोनमाती यांना महिला कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार मिळाला. डॉमिनिका अवॉर्ड ऑफ ऑनर नरेंद्र मोदीजी यांना मिळाला. 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार ऋषभ शेट्टी याला कांतारा चित्रपटासाठी. अभिनेत्रीमध्ये जर बघितलं नित्या मेनन आणि मानसी पारेख यांना पुरस्कार मिळाला. मेनन यांना थिरुचित्रंबलम यासाठी आणि मानसी पारेख यांना कच्छ एक्सप्रेस यासाठी. इंटरनॅशनल बुकर प्राइज जे आहे, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कायरोस कादंबरीसाठी जेनी एरपेनबेक यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ॲबेल पुरस्कार गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो. 2024चा मिशेल टालाग्रँट यांना मिळालेला आहे जे फ्रान्सचे आहे. फिजी देशाचा सर्वोच्च सन्मान कॅम्पेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी द्रौपदी मुर्मू यांना मिळालेला आहे. त्यानंतर 2024चा नेल्सन मंडेला पुरस्कार निम्हास नावाच्या संस्थेला मिळालेला आहे. राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि न्यूरोसायन्स असे याचा फुल फॉर्म आहे. जागतिक अंतराळ पुरस्कार चंद्रयान 3 ला मिळालेला आहे आणि आयफा 2024च्या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख खान ठरलेला आहे जवान चित्रपटासाठी. तर हे झाले महत्वाचे सगळे पुरस्कार. त्यानंतर एक मेन आपल्याला इथं क्वेश्चन बघायचा आहे जो आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. व्हेरी IMP कॅटेगरीमध्ये आपण याला टाकूया. बघा मित्रांनो, एक स्पर्धा आहे टाटा स्टील्स मास्टर. ठीक आहे. आपण जर बघितलं तर ही जी स्पर्धा ही बुद्धिबळाची स्पर्धा आहे आणि 2025 मध्ये ही स्पर्धा कोणी जिंकलेली आहे? तर बघा मित्रांनो, ही स्पर्धा आर प्रज्ञानंद याने जिंकलेली आहे. याने कुणाचा पराभव केलेला आहे? तर विश्वविजेता डी गुकेश याचा पराभव केलेला आहे. दोन्ही खेळाडू भारताचेच आहे, त्यामुळे काही वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, किंवा आनंदित पण जास्त व्हायची गरज नाहीये. आनंद झाला पाहिजे. आर प्रज्ञानंदने ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे. हा खरंच टॉपचे खेळाडू आहे दोन्ही आणि या दोघांमध्ये ही स्पर्धा झालेली आहे. 2006 ला लास्ट टाइम ही स्पर्धा जर आपण बघितलं
तर विश्वनाथन आनंदने जिंकली होती. त्यानंतर कोणत्या भारतीयाला ही स्पर्धा जिंकता आली नव्हती आणि आता ही स्पर्धा जर बघितलं तर आर प्रज्ञानंदने जिंकलेली आहे. ही स्पर्धा जिंकणारे पहिले भारतीय जर आपण बघितलं तर विश्वनाथन आनंद होते. आता त्यांच्यानंतर प्रज्ञानंद हे दुसरे भारतीय ठरले आहे. ही स्पर्धा फिडे नावाच्या संस्थेमार्फत आयोजित करण्यात येते. द इंटरनॅशनल चेस फेडरेशन, ज्याची स्थापना 20 जुलै 1924 मध्ये झालेली आहे, ज्याचं मुख्यालय पॅरिस फ्रान्समध्ये आहे. पॅरिस फ्रान्समध्ये याची स्थापना झाली होती. लुसानी स्वित्झर्लंडमध्ये याचं मुख्यालय आहे. अर्कडी द्वेरकोविच हे सध्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे विश्वनाथन आनंद. भारत आणि कोणत्या देशांमध्ये फेब्रुवारी 2025 मध्ये संयुक्त लष्करी सराव एकुवेरिन ची 13वी आवृत्ती सुरू झाली आहे. तर एकुवेरिन नावाचा युद्ध सराव भारत आणि मालदीव मध्ये होतो. तर मालदीववर रिसेंटली क्वेश्चन विचारून झालेला आहे. बघा आजकाल आता एमपीएससीचा पॅटर्न बदलताना दिसतोय. करंट अफेअर्सचे क्वेश्चन जे ते टिपिकल विचारले जात नाही, जसं की पुरस्कार वगैरे. आता आयोगाने यावेळेस पॅटर्न पूर्ण बदललेला आहे करंट अफेअर्सचा. मग आपण जर बघितलं तर एकुवेरिन युद्ध सराव भारत आणि मालदीव मध्ये होतो. आता एकुवेरिन हा जो शब्द आहे तर दिवेही नावाची भाषेमध्ये हा शब्द आहे. दिवेही भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ आहे मित्र. ठीक आहे, एकुवेरिन या शब्दाचा अर्थ काय? मित्र. तर दिवे ही भाषा जी आहे ही मालदीवची आहे. ठीक आहे, आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलं होतं की मालदीवची भाषा अरबी आहे. ठीक आहे, तर दिवे ही त्यांची ऑफिशियल भाषा आहे, लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, ही 13वी आवृत्ती होती या युद्ध सरावाची, जी मालदीव मध्ये सुरू झालेली आहे 2 फेब्रुवारी 2025 रोजी. यानंतर पुढे जाऊया. आता महत्वाचे युद्ध सराव ते कोणा दरम्यान झाले हे बघून घेऊया. आपल्याला सूर्यकिरण युद्ध सरावावर प्रश्न विचारला आला होता. बघा मित्रांनो, सूर्यकिरण जो आहे तो भारत आणि नेपाळमध्ये आयोजित करण्यात येतो. आपण जर बघितलं तर सदैव सर्वोत्तम हे त्याचं ब्रीद वाक्य होतं, त्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. युद्धाभ्यास हा भारत आणि अमेरिकामध्ये होतो, जो बिकानेर राजस्थानमध्ये झालेला आहे. अल नजाह भारत आणि ओमानमध्ये होतो, तो सलालाह ओमानमध्ये झालेला 2024 मध्ये. मैत्री युद्ध सराव भारत आणि थायलंडमध्ये होतो, जो ताक प्रांत थायलंडमध्ये झालेला आहे. डस्टलिक भारत आणि उझबेकिस्तानमध्ये होतो, जो तेरमेज जिल्हा उझबेकिस्तानमध्ये झालेला आहे. धर्मा गार्डियन धर्म संरक्षण युद्ध सराव भारत आणि जपानमध्ये होतो, जो राजस्थानमध्ये झालेला आहे. मित्रशक्ती भारत आणि श्रीलंकेमध्ये होतो, जो श्रीलंकामध्ये आयोजित करण्यात आला होता 2024 मध्ये. विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या ठिकाणी 28वा मलबार युद्ध सरावाचं आयोजन करण्यात आलं होतं. क्वाड देश जे आहे जसं की भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिका, या क्वाड देशांचा हा नौदलाचा युद्ध सराव आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर सिम्बेक्स भारतात सिंगापूरचा युद्ध सराव आहे. काज हिंद जर आपण बघितलं तर याचं आयोजन ओली उत्तराखंड या ठिकाणी करण्यात आलं होतं. भारत आणि कझाकिस्तानचा हा युद्ध सराव आहे, ज्याची 8वी आवृत्ती उत्तराखंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर वरून भारत आणि फ्रान्सचा युद्ध सराव 22वी आवृत्ती भूमध्य समुद्रामध्ये आयोजित करण्यात आली होती. नसीम अल बहर भारत आणि ओमानचा युद्ध सराव गोव्याच्या किनारपट्टीजवळ याची आयोजन जे ते करण्यात आलं होतं. भारत आणि ओमान, नसीम अल बहर. मित्रशक्ती मी तुम्हाला सांगितलं श्रीलंका. ठीक आहे, तर अल नजाह भारत आणि ओमान आहे, नसीम अल बहर भारत आणि ओमान आहे, फक्त एवढं लक्षात ठेवा. तर आपले युद्ध सराव आपण बघून घेतलेले. यानंतर बार्ट डे व्हेयर यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे? तर आपण जर बघितलं बार्ट डे व्हेयर हे बेल्जियमचे नवीन पंतप्रधान बनलेले आहे. बेल्जियम जर आपण बघितलं तर युरोपमधील एक देश आहे, ज्याची राजधानी ब्रुसेल्स. ठीक आहे, चलन आहे बेल्जियम फ्रँक आणि बेल्जियमचा फिलिप तिथले राजे आहे. तर बेल्जियम तुम्ही त्याचा मॅप बघू शकता. यानंतर जागतिक आंतरधर्मीय सद्भाव सप्ताह जो आहे, वर्ल्ड इंटरफेथ हार्मनी वीक जो आहे, तर जगामध्ये जे काही वेगवेगळे धर्म आहे, या वेगवेगळ्या धर्मांचे जे मेन लोक आहे, तर त्यांची चर्चा व्हावी, एका धर्मातल्या संकल्पना दुसऱ्या धर्मात जाव्या, यासाठी आपण जर बघितलं मित्रांनो तर जागतिक आंतरधर्मीय सद्भाव सप्ताह जो आहे तो आयोजित केला जातो. आणि याचं आयोजन 1 ते 7 फेब्रुवारी मध्ये सुरू आहे सध्या. सॉलिडॅरिटी फॉर पीस ही याची थीम आहे, हे लक्षात ठेवायचंय. आपण जर बघितलं त्याची संकल्पना सर्वप्रथम जर बघितलं तर संयुक्त राष्ट्र महासभेत जॉर्डनचे राजे अब्दुल्लाही दुसरे यांनी मांडली होती. कधी मांडली होती? 2010 मध्ये. यानंतर पुढे जाऊया. बघा मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशात भगवान मुरुगनच्या भव्य मंदिराचं महाकुंभ अभिषेक केलेला आहे? तर भगवान मुरुगन जे आहे साऊथचे जे काही आपण म्हणूया जसं की तमिळनाडू म्हणा, केरळ म्हणा, तर या ठिकाणी भगवान मुरुगन खूप फेमस आहे.
मग आपण जर बघितलं तर भगवान मुरुगन जे आहे तर त्यांचं एक मंदिर जकार्ता इंडोनेशियामध्ये बनवण्यात आलेलं आहे. जकार्ता ही सध्याची इंडोनेशियाची राजधानी आहे आणि इंडोनेशियाने नवीन राजधानी म्हणून नुसंतारा या राजधानीचा स्वीकार केलेला आहे. आपण जर बघितलं तर इंडोनेशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ते आपल्या प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे सुद्धा होते 2025 मध्ये, तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. या मंदिराचं काम जे आहे 2020 मध्ये सुरू झालं होतं. आता हे मंदिराचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तिथं महाअभिषेक जो आहे तो आयोजित करण्यात आला होता. आपण जर बघितलं तर इंडोनेशियाचं चलन आहे इंडोनेशिया रुपया आणि त्यानंतर प्रबो सुबियांतो हे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये डीप ओशन मिशनसाठी किती कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. आपल्याला बघा अर्थसंकल्पामध्ये कोणत्या गोष्टीसाठी किती तरतूद करण्यात आली यावर प्रश्न विचारून झालेला आहे. तशीच क्वेश्चन आपण बघत आहोत. अर्थसंकल्पामध्ये डीप ओशन मिशनसाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. तर डीप ओशन मिशन अंतर्गत आपल्याला बघा आपण एक बोट तयार करत आहोत मत्स्य 6000 त्या बोटचं नाव आहे. आपण त्या बोटच्या माध्यमातून 6000 मीटर खोलीपर्यंत आपल्या जे नाविक आहे त्यांना पाठवणार आहोत. पण सध्या 2025 मध्ये आपण जर बघितलं तर टेस्टिंग मध्ये सुरुवातीला आपण 500 मीटर खोलीपर्यंत आपल्या नाविकांना पाठवणार आहे. हळूहळू आपण याची खोली वाढवत 6000 मीटर पर्यंत जाणार आहे. यासाठी सुरुवातीला 600 कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे. विमा क्षेत्रात एफडीआय मर्यादा फेब्रुवारी 2025 मध्ये 74% वरून किती टक्क्यापर्यंत करण्यात आलेली. तर विमा क्षेत्रामध्ये जी काही फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची मर्यादा 74% वरून मित्रांनो ही 100% आणण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा यामुळे विदेशी गुंतवणूक जी आहे तिच्यामध्ये वाढ होणार आहे. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वदेशी लहान मॉड्यूलर अणुभट्ट्या विकसित करण्यासाठी किती कोटी रुपयांची न्यूक्लिअर एनर्जी मिशनची घोषणा केलेली आहे. तर बघा मित्रांनो स्वदेशी छोट्या अणुभट्ट्या तयार करण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये जवळपास न्यूक्लिअर एनर्जी मिशनची सुरुवात करण्यात आली. यासाठी जवळपास 20,000 कोटी रुपयेची गुंतवणूक करायचं ठरलेलं आहे. तर बघा न्यूक्लिअर एनर्जी जी असते तर त्यासाठी अणुभट्ट्या तयार कराव्या लागतात आणि त्यासाठी आपण न्यूक्लिअर एनर्जी मिशन सुरू केलेलं आहे. मग आपण काही टार्गेट सुद्धा सेट केलेले आहे की जसं की 2047 पर्यंत 100 गिगावॅट क्षमतेची न्यूक्लिअर एनर्जीचे जे काही अणुभट्ट्या आहे ते आपल्याला तयार करायचे. त्यासाठी आपण न्यूक्लिअर एनर्जी मिशन सुरू केलेले आहे. 20,000 कोटीची गुंतवणूक आपण त्यामध्ये करत आहोत. चेन्नई पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे पुढील एमडी कोण बनले आहे. तर चेन्नई पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशन लिमिटेडचे पुढील एमडी बनलेले एच शंकर. आपण जर बघितलं तर एच शंकर यांनी ऑलरेडी CPCL मध्ये काम केलेलं आहे. ठीक आहे, त्यांना रिफायनरी ऑपरेशनचा अनुभव आहे. आपण जर बघितलं तर चेन्नई पेट्रोकेमिकल कॉर्पोरेशनचं पूर्वीचं नाव मद्रास रिफायनरीज लिमिटेड असं होतं. याची स्थापना 18 नोव्हेंबर 1965 मध्ये करण्यात आलेली आहे. मुख्यालय चेन्नई तामिळनाडू मध्ये आहे. यानंतर पुढे जाऊया. बघा पुढील प्रश्न बघूया. त्यापूर्वी महत्वाच्या नियुक्त्या बघूया. जसं की मनीष सिंगल यांची नियुक्ती जी आहे ती असोचेमचे सरचिटणीस म्हणून करण्यात आलेली आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे नवीन CEO भुवनेश कुमार बनले आहे. बिहारचे 42वे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान. RBIचे नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा नाव लक्षात ठेवा. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष व्ही सुब्रमण्यम यांचं सुद्धा नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. यानंतर ICCचे सर्वात तरुण अध्यक्ष जय शहा. भारताचे नवीन नियंत्रक व महालेखा परीक्षक के संजय मूर्ती. भारताचे 51वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना. इस्रोचे नवीन अध्यक्ष व्ही नारायणन. हे सगळे महत्वाचे व्यक्ती बघा. तुम्ही जर बघितलं तरी 4 पासून जे मी तुम्हाला आतापर्यंत सांगितलं 9 पर्यंत सगळे लक्षात ठेवायचे. अभ्युदय जिंदल इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सचे नवीन अध्यक्ष बनले. सशस्त्र सीमा बलाचे नवीन महासंचालक अमृत मोहन प्रसाद बनले. भारताचे नवे वित्त सचिव लक्षात ठेवायचे तुहिनकांत पांडे. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी HAL आहे त्याचे नवीन CMD बनले DK सुनील. ते HAL ही जर आपण बघितली भारताची कितवी महारत्न कंपनी आहे तर 14वी भारताची महारत्न कंपनी आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड. यानंतर 11वा प्रश्न आहे. ऑल इंडिया रेडिओने कोणत्या मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी हर कंठ में भारत ही रेडिओ मालिका सुरू केली आहे. तर बघा ऑल इंडिया रेडिओने आपण जर बघितलं भारतीय शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी हर कंठ में भारत ही योजना जी ती सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने
सुरू केलेली आहे. तर 1 फेब्रुवारीपासून 16 फेब्रुवारीपर्यंत देशभरामध्ये 21 स्थानकांवर दररोज आपण जर बघितलं हर कंठ में भारत हा कार्यक्रम जो आहे तो म्हणजे तो प्रदर्शित केला जाणार आहे, तो ऐकवला जाणार आहे. राष्ट्रीय महिला आयोग जो आहे त्याचा स्थापना दिवस 2025 मध्ये कधी सेलिब्रेट करण्यात आला, तर 31 जानेवारीला तो सेलिब्रेट करण्यात आला. बघा मित्रांनो, आता इथं मी जी इन्फॉर्मेशन सांगणार ती परीक्षेमध्ये 100% पुढच्या वर्षात जो पेपर होणार कोणत्या ना कोणत्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न येणार. ठीक आहे, मग आता लक्ष द्या. आपण जर बघितलं तर यावर्षीची थीम काय आहे, अहिल्यादेवी होळकर यांच्या शौर्याने नेतृत्वाने प्रेरित असलेली नारी तू नारायणी ही यावर्षीची थीम आहे. नारी तू नारायणी कधीची, तर महिला आयोगाच्या स्थापनाच्या दिवसाची. कितवा स्थापना दिवस आहे, 33वा स्थापना दिवस आहे. स्थापना कधी करण्यात आली होती, तर 31 जानेवारी 1992 ला राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली होती. त्यासाठी 1990 मध्ये कायदा करण्यात आला होता. एखाद्या संस्थेसाठी कायदा जेव्हा करण्यात येतो तेव्हा ती बनते वैधानिक संस्था. त्याचबरोबर जर बघितलं तर त्याचे पहिले अध्यक्ष होते राष्ट्रीय महिला आयोगाच्या जयंती पटनायक आणि सध्याच्या अध्यक्ष आहे विजया किशोर रहाटकर. या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सुद्धा अध्यक्ष म्हणून यांनी काम केलेले आहे. तर मोस्ट इम्पॉर्टंट इथं 7 फेब्रुवारी 2025 रोजीचं करंट अफेअर्स आता आपण बघणार आहोत, ज्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे IPL 2025 मध्ये लखनौ सुपर जायंट्सचा नवीन कर्णधार कोण बनला आहे. तर बघा मित्रांनो, IPL 2025 मध्ये किंवा IPL 2025 साठी LSG म्हणजे लखनौ सुपर जायंट्सचा नवीन कर्णधार कोण असेल, तर IPL मधील सगळ्यात महागडा खेळाडू ऋषभ पंत जो असणार मित्रांनो, तो लखनौ सुपर जायंट्सचा नवीन कर्णधार असणार आहे. यापूर्वीचा कर्णधार कोण होता, तर यापूर्वीचा कर्णधार होता लोकेश राहुल. पण लोकेश राहुलची जागा आता कोणी घेतलेली मित्रांनो, तर ऋषभ पंतने घेतलेली आहे. लक्षात ठेवायचंय. त्याचबरोबर अजून काही गोष्टी लक्षात ठेवा, जसं की ऋषभ पंतला यावर्षी सगळ्यात जास्त पैशामध्ये 27 कोटी रुपयामध्ये विकत घेण्यात आलेला आहे. दुसरा सगळ्यात महागडा खेळाडू ठरला होता श्रेयस अय्यर. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, ऋषभ पंतला कोणी घेतलेलं आहे, तर LSG ने, लखनौ सुपर जायंट्सने. लखनौ सुपर जायंट्सचे मालक कोण आहे, तर संजीव गोयंका हे लखनौ सुपर जायंट्सचे मालक आहे. ठीक आहे, यानंतर जाऊया पुढं. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पराक्रम दिवस कधी साजरा करण्यात येतो, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी 23 जानेवारी रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवशी पराक्रम दिवस जो आहे तो सेलिब्रेट करण्यात येतो. या दिवशी दोन गोष्टी होतात, एक म्हणजे पराक्रम दिवस जो आहे मित्रांनो तो सेलिब्रेट केला जातो, आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याच दिवशी आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी सुभाषचंद्र बोस पुरस्कार जो आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जो आहे तर तो सुद्धा दिला जातो. ठीक आहे, पराक्रम दिवस आणि आपत्ती व्यवस्थापनासाठीचा पुरस्कार याच दिवशी दिला जातो. मग तुम्हाला होमवर्क क्वेश्चन हा आहे की या वर्षीचा आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार जो आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने दिला जाणारा तो कुणाला मिळालेला आहे, हा तुमचा आजचा होमवर्क क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 23 जानेवारी 1897 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक ओरिसामध्ये झाला होता, आणि त्यांचा जन्मदिवस जो आहे तो पराक्रम दिवस म्हणून आपण सेलिब्रेट करत आहोत. आपण जर बघितलं 2025 मध्ये आपण त्यांची 128वी जयंती जी आहे ती सेलिब्रेट केलेली आहे. हा दिवस आपण कधीपासून सेलिब्रेट करतो, तर 23 जानेवारी 2021 पासून सांस्कृतिक मंत्रालयाने ठरवलं की हा दिवस आपल्याला काय करायचा आहे, पराक्रम दिवस म्हणून सेलिब्रेट करायचा आहे. आपण जर बघितलं मित्रांनो, काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी, तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 ला ओरिसामध्ये झाला होता. त्यांचे राजकीय गुरु कोण आहे, तर त्यांचे राजकीय गुरु आहे चित्तरंजन दास. महात्मा गांधीजींना राष्ट्रपितामह ही पदवी कोणी दिली होती, तर सुभाषचंद्र बोस यांनीच दिली होती. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कधी काम केलं होतं, 1938 मध्ये. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची कमान कधी सांभाळली होती, ते 1983. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिल्ली चलो चलो दिल्ली असं आपणही म्हणतो, तर चलो दिल्लीचा नारा कधी कोणत्या ठिकाणाहून दिला होता, तर सिंगापूरवरून दिला होता. मैं तुम्हें खून दूंगा तुम मुझे आजादी दो हे वाक्य कोणाचे, तर नेताजींचं आहे. द इंडियन स्ट्रगल हे पुस्तकाचे लेखक कोण आहेत, नेताजी आहे. आणि त्याचबरोबर 1922 साली नेताजींनी स्वराज नावाचं वृत्तपत्र जे आहे ते सुरू केलं होतं. यानंतर पुढे जाऊया. जानेवारी 2025 मध्ये सर्वात उंच मानवी पिरॅमिडचा जागतिक विक्रम कोणी तयार केलेला आहे किंवा कोणी इथं केलेला आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं जागतिक
मानवी पिरॅमिडचा जागतिक विक्रम कोणी नोंदवलेला आहे, कोणी केलेला आहे? तर इथं जर बघितलं तर हा जागतिक विक्रम जो आहे तो पिरॅमिड बाबत आहे. आता पिरॅमिड काय भानगड आहे, तर काही फिक्स मोटरसायकल असतात मित्रांनो, आणि मोटरसायकलवर आपले माणसांची रचना अशी पिरॅमिड टाईप केली जाते. आपण जर बघितलं तर आपल्या 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोस्टली आपल्याला असे स्ट्रक्चर जे ते आर्मीकडून बघायला मिळतात. महाविक्रम जे ते डेअर डेव्हिल्स भारतीय सैन्याच्या एका तुकडीने नोंद केलेला आहे. ठीक आहे, तर भारतीय सैन्याच्या डेअर डेव्हिल्सने सर्वात उंच मानवी पिरॅमिड इथं उभारलेला आहे. 40 लोकांनी आपण जर बघितलं तर 7 मोटरसायकलवर 20.4 फूट उंच मानवी पिरॅमिड जो आहे तो उभारण्याचा विक्रम केलेला आहे. त्यानंतर चौथा क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या योजनेने 22 जानेवारी 2025 रोजी 10 वर्ष पूर्ण केली आहे? तर बघा मित्रांनो, बेटी बचाव बेटी पढाव या योजनेने 22 जानेवारी 2025 रोजी आपली 10 वर्ष पूर्ण केलेली आहे. हे 2-3 महत्त्वाचे क्वेश्चन होते जे आपले त्या कालावधीमध्ये घ्यायचे राहून गेले होते, तर ते आपण इथं घेतलेले आहे. बघा मित्रांनो, बेटी बचाव बेटी पढावला 10 वर्ष पूर्ण झालेले आहे. ही योजना महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केली होती. तिचं 10वा वर्धापन दिन अलीकडे सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. या योजनेचे उद्दिष्ट लिंगभेदाशी लढा देणे आणि मुलींचं शिक्षण आणि कल्याणाला प्रोत्साहन देणे हा याचा उद्देश होता. जिथं विशेषतः बाललिंग गुणोत्तर कमी आहे त्या भागात ही योजना व्यवस्थितपणे आपल्याला अंमलबजावणी करायची होती. ठीक आहे, तर बेटी बचाव बेटी पढाव 10 वर्ष पूर्ण झाले. 22 जानेवारी 2015ला या योजनेची सुरुवात करण्यात आली होती. यानंतर कोणत्या देशाने 2025 मध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा तियानशान शेंगली बोगद्याचे बांधकाम पूर्ण केलेले आहे? तर बघा मित्रांनो, कोणत्या देशाने जगातील सगळ्यात लांब एक्सप्रेस वे बोगदा जो आहे, ठीक आहे, तर तो तयार केलेला आहे, तर तो चीनने तयार केलेला आहे. मित्रांनो, चीनने जर आपण बघितलं तर 22.13 किलोमीटरचा एक लांब बोगदा जो आहे तो तयार केलेला आहे. जिथं आपण जर बघितलं तर तियानशान पर्वत आहे चीनमध्ये, तर या पर्वतामध्ये प्रवास करण्यासाठी जिथं 3 तासाचा वेळ लागायचा तो या बोगद्यामुळे 20 मिनिटावर येणार आहे. 21 जानेवारी रोजी कोणत्या राज्याने 53वा स्थापना दिवस साजरा केलेला आहे? तर 21 जानेवारी रोजी मित्रांनो, मणिपूरने, मेघालयने आणि त्रिपुराने या सर्वांनी 53वा इथं राज्य स्थापना दिवस जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. तर बघा मित्रांनो, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा, मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा यांचा जो काही राज्य दिवस आहे तो 21 जानेवारी आहे. आपण जर बघितलं तर ईशान्य क्षेत्र पुनर्रचना कायदा 1971 अंतर्गत राज्याचा दर्जा प्राप्त केलेल्या या 3 राज्यांनी 53वा आपला वर्धापन दिवस जो आहे तो सेलिब्रेट केलेला आहे. आपण जर बघितलं तर आता काही राज्यांचे स्थापना दिवस सुरुवात आपण महाराष्ट्रापासून करूया. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे आणि त्याचबरोबर 1 मे 1960लाच गुजरातची सुद्धा स्थापना झालेली आहे. केरळची स्थापना 1 नोव्हेंबर 1956, त्यानंतर उत्तर प्रदेशची 24 जानेवारी 1950. लक्षात ठेवा, तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की आपल्या संविधानाची अंमलबजावणी करण्याच्या 2 दिवस अगोदर कोणत्या राज्याची स्थापना करण्यात आली? आंध्र प्रदेशची 1 नोव्हेंबर 1956, तमिळनाडू 1 नोव्हेंबर 1956, हरियाणाची 1 नोव्हेंबर 1966 आणि याच दिवशी चंदीगड राज्य जे आहे तर त्याची निर्मिती करण्यात आली होती. बिहारची स्थापना 22 मार्च 1912, नागालँडची 1 डिसेंबर 1963, आसामची 26 जानेवारी 1950, मध्य प्रदेशची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 आणि मिझोरामची 20 फेब्रुवारी 1983. यानंतर पुढे जाऊया. 2025 मध्ये AI मधून तयार झालेली भारतातील पहिली हिंदी गायिका आणि मॉडेल कोण बनली आहे? तर बघा मित्रांनो, दिल्लीमध्ये 2 तरुण राहत होते आणि त्या दोघा तरुणांनी एक AI सिंगर जी आहे ती तयार केलेली आहे. तिचं नाव आहे मित्रांनो माया, जी हिंदी गाणे बोलते. ठीक आहे, तर AI सिंगर आहे माया नावाची, जिथं तुम्ही बघू शकता फोटोमध्ये, तर ही हिंदी गायिका आहे. लक्षात ठेवा, माया नावाची ती हिंदी गायिका आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. आता भारतातील पहिल्या गोष्टी आता आपण बघितल्या आहे. मग आता बाकी 2024 मध्ये ज्या काही पहिल्या गोष्टी घडल्या त्या सगळ्या आपण बघून घेऊया. भारतातील पहिला दीपस्तंभ महोत्सव कुठे आयोजित करण्यात आला? गोव्यामध्ये. गोव्यात आपले पहिले स्वदेशी विकसित प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्रप्रताप कोणी लॉन्च केलं? तर भारतीय तटरक्षक दलाने. भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन BEML ने तयार करत आहे. BEML ही बुलेट ट्रेन तयार करत आहे. BEML चा फुल फॉर्म आहे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. दलित सबकोटा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर हरियाणा. देशातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला? अरुणाचल प्रदेश.
केरळने आपला पहिला OTT प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू केलेला आहे. असं करणारं केरळ पहिलं राज्य बनलेलं आहे. भारतातील पहिले डॉल्फिन संशोधन केंद्र पटना बिहारमध्ये सुरू झालेले आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं देशातील पहिलं राज्य उत्तर प्रदेश आहे. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे दिल्लीमध्ये सुरू झालेला आहे. युनेस्कोच्या यादीत सामील होणारं भारतातील पहिले साहित्य शहर कोझिकोडे केरळ आहे. भारतीय लष्कर आणि पोलीस बालन ग्रुपने देशातील पहिलं कॉन्स्टिट्यूशन पार्क जे आहे ते पुण्यामध्येच तयार केलेलं आहे. कोणत्या अंतराळ संस्थेने महेंद्रगिरी येथील प्रोपोर्शनल कॉम्प्लेक्समध्ये विकास लिक्विड इंजिनची यशस्वीरित्या प्रात्यक्षिक केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, भारताच्या रॉकेटसाठी आपण एक इंजिन तयार केलेलं आहे ज्याचं नाव आहे विकास इंजिन. ठीक आहे, विकास इंजिन. तर त्याची एक विशिष्ट चाचणी आपण यावर्षी केलेली आहे महेंद्रगिरी या ठिकाणी. मग आपण जर बघितलं ही चाचणी इस्रोने केलेली आहे. ठीक आहे, आता बघा हे विकास इंजिन नेमकं काय आहे, कसं आहे, तर आपले जे रॉकेट आहे GSLV PSLV त्यासाठी आपण हे विकसित करत आहोत. आणि याची आपण विशिष्ट चाचणी काय केली, तर सुरुवातीला आपण त्याला 60 सेकंदासाठी सुरू केलं. ठीक आहे, त्यानंतर त्याला आपण बंद केलं. मग त्यानंतर आपण जर बघितलं तर परत आपण त्याला सुरू केलं. 1 मिनिटं सुरू केलं, 2 मिनिटं बंद केलं, परत आपण त्याला सुरू केलं. ठीक आहे, मग आपण जर बघितलं तर अशी चाचणी काय केली, समजा एखादं रॉकेट आपण अवकाशात पाठवतो, मग आपण समजून घ्या त्याला 1 मिनिटं कंटिन्यू त्या रॉकेटला समजून घ्या चालू केलं. ठीक आहे, तर त्याला एक स्पीड भेटून जाते. मग बंद केलं तर ती स्पीड कंटिन्यू तशीच राहते. मग हळूहळू त्याची स्पीड कमी झाली परत आपल्याला स्पीड त्याला द्यायची असते. ठीक आहे, तर इथं इंधनाची बचत होते. जसं की तुम्ही उताराला गाडी लागली, तुमच्या गाडीची स्पीड बंद करून देता. ठीक आहे, किंवा गाडी स्पीडमध्ये असेल, तुम्ही गाडी बंद केली तर ती गाडी थोडे लांबपर्यंत जाऊ शकते. ठीक आहे, तर या गोष्टीसाठी इंधनाची बचत करण्यासाठी इस्रोने विकास इंजिन सोबत हा प्रयोग केलेला आहे. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 ची आहे. बेंगलोर कर्नाटकमध्ये मुख्यालय आहे. डॉक्टर व्ही नारायणन अध्यक्ष आहे. आणि भारताचा जो अंतराळ विभाग आहे त्या अंतर्गत इस्रो काम करते. 2025 मध्ये अमेरिकेच्या दक्षिण सीमेवर राष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केलेली आहे, तर ती डोनाल्ड ट्रम्पने घोषित केलेली आहे. तर दक्षिण सीमा जी ती मेक्सिकोशी आहे अमेरिकेची, आणि तिथं खूप सारे मेक्सिकोचे लोक जे आहे ते अमेरिकेमध्ये इनलिगली जात असतात, त्यामुळं ही आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. 2025 मध्ये कोणता देश ब्रिक्सचा 9वा भागीदार देश बनेल, तर इथं भागीदार देश बोललंय मित्रांनो, सदस्य नाही. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर ब्रिक्समध्ये जेव्हा ब्रिक्सची मीटिंग होते तेव्हा काही देशांना ॲज अ इन्व्हाइट केलं जातं ॲज अ फ्रेंड कंट्री म्हणून, त्यांना भागीदार देश म्हटलं जातं. मग ब्रिक्सचा 10वा भागीदार देश बनणार आहे नायजेरिया. आणि आता जे भागीदार देश असतात ते पुढे जाऊन ब्रिक्सचे परमनंट मेंबर बनतात. ठीक आहे, कोणतीही संस्था असू द्या, कोणत्याही संस्थेचा भागीदार देश असला तर तो पुढे जाऊन त्या संस्थेचा परमनंट मेंबर बनतो. मग ब्रिक्सचे भागीदार देश कोणी, बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकिस्तान, मलेशिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान. आणि आता 9वा भागीदार देश ठरलेला आहे नायजेरिया. आता ब्रिक्सचे जर आपण टोटल देश बघितले तर ब्रिक्सच्या सदस्य देश आहे 10. त्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका संस्थापक देश आहे. मग यामध्ये अलीकडे सामील झालेले इराण, इजिप्त, इथिओपिया, संयुक्त अरब अमिरात, आणि सगळ्यात लेटेस्ट आहे 10वा सदस्य देश इंडोनेशिया. यानंतर बघा मित्रांनो, ब्रिक्स हा जो काही ही जी संकल्पना आहे तर ती ब्रिटिश अर्थतज्ञ जिम ओ नील यांनी सर्वप्रथम मांडली होती 2001 मध्ये. मग सुरुवातीला ही ब्रिक नावाची संकल्पना होती, म्हणजे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, यामध्ये साऊथ आफ्रिकेचा काही रोल नव्हता. पण पुढे जाऊन 2006 मध्ये जर आपण बघितलं तर त्या 4 देशांची बैठक सुद्धा झाली. पण पुढे जाऊन 2010 मध्ये साऊथ आफ्रिका इथं ऍड झाला आणि ही जी काही संस्था आहे ही ब्रिक्स बनली. ठीक आहे, त्याचबरोबर जर बघितलं तर आता ब्रिक्सचे 10 देश झालेले ते मी तुम्हाला सांगितले कोणते आहे. 2012 मध्ये ब्रिक्सची शिखर परिषद भारतामध्ये झाली होती. 11वं क्वेश्चन आहे, संस्थात्मक आणि व्यावसायिक दस्तऐवजांचं व्यवस्थापन आणि पडताळणी सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला. तर बघा आपल्याला सिंपल लक्षात ठेवायचं, एनटीटी लॉकर नावाचा प्लॅटफॉर्म सरकारने कशासाठी सुरू केला, तर संस्थात्मक केंद्र सरकारचे जे वेगवेगळे मंत्रालय, वेगवेगळ्या संस्था आहे आणि जे काही व्यावसायिक त्यांचे दस्तऐवज आहे ते व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांनी एनटीटी प्लॅटफॉर्म जो आहे, एनटीटी लॉकर नावाचा प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू केलेला आहे. कोणत्या केंद्रीय मंत्र्यांनी नवी दिल्ली येथे सस्टेनेबल सर्क्युलरिटी या विषयावर SIAM ची 3री आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती आयोजित केली. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर SIAM चा फुल फॉर्म सांगतो पहिले तुम्हाला, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल्स मॅन्युफॅक्चरिंग
हा जो फुल फॉर्म आहे तो सियामचा म्हणजे SIAMचा आहे, सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग. मग आपण जर बघितलं तर यांनी एका विषयावर बैठक आयोजित केलेली आहे. मग त्या बैठकीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केलेलं आहे. तर शाश्वत परिपत्रकावरील ही बैठक आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं सस्टेनेबल सर्क्युलरिटीवरील ही बैठक होती आणि हिचं उद्घाटन भूपेंद्र पटेल यांनी केलं होतं. आता तुमच्यासाठी या बैठकीची थीम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नेचर पॉझिटिव्ह रिसायकलिंग अशी या बैठकीची थीम होती. आता तुमच्यासाठी 2 टेस्ट क्वेश्चन देते, तुम्हाला जॉईन करायचं आहे, त्याला फॉलो करायचं आहे. आज आपण 8 फेब्रुवारी रोजीचं करंट अफेअर्स जे ते अभ्यासणार आहोत. इथं पहिला क्वेश्चन आहे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात संचालक म्हणून कुणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर इथं पोलिसाचा चेहरा लक्षात ठेवा. बघा, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात संचालक म्हणून सागर सिंग कलसी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर IPS अधिकारी सागर सिंह कलसी यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे संचालक म्हणून नियुक्ती जी आहे ती करण्यात आलेली आहे. महत्वाच्या नियुक्त्या बघून घेऊया. अमृत मोहन प्रसाद जे ते सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक बनलेले आहे. नवीन वित्त सचिव तुहिनकांत पांडे ठरलेले आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जी 14वी महारत्न कंपनी आहे तिचे नवीन CMD ठरलेले DK सुनील. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचे नवीन अध्यक्ष आलोक रंजन. कलिकेश नारायण सिंह देव हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष आहे. भारतीय हवाई दलाचे नवे प्रमुख आहे अमरप्रीत सिंग. नॅशनल ॲल्युमिनियम कंपनीचे नवीन CMD आहे ब्रिजेंद्र प्रताप सिंग. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष आहे सिंधू गंगाधरन. लोकलेखा समितीचे नवीन अध्यक्ष KC वेणुगोपाल लक्षात ठेवा. आणि UPSCचे नवीन अध्यक्ष आहे प्रीती सुदान. तर इथं जे स्टार मार्क करतो ते 3 तुम्हाला लक्षात ठेवायचेच आहे. ठीक आहे, यानंतर पुढे जाऊया. भारतातील पहिलं AI विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केलं जाणार आहे? तर भारतातील पहिलं AI विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं जाणार आहे. लक्षात ठेवायचंय. बघा, देशामध्ये जे काही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे तर त्याचं वारं वेगाने वाहत आहे. आपण जर बघितलं तर जसं अमेरिकेचं जर आपण बघितलं तर ChatGPT आहे. मग आपण त्यांच्या जे मालक आहे ChatGPTचे CEO त्यांना विचारलं की भारतात अशी कोणती गोष्ट बनू शकते का? तर ते सुरुवातीला नाही म्हणाले. मग आता आपल्याला त्या दिशेने कुठेतरी काम करणं गरजेचं आहे. भारतात ते म्हणाले की भारतात अशा गोष्टीचा शोध लागू शकत नाही. चायनाने आपलं एक नवीन AI मॉडेल आणलं डीपसीक, पण भारतात अजून असलं काहीच AI मॉडेल वगैरे आलेलं नाहीये. मग त्यासाठी जर आपण बघितलं तर भारतामध्ये AI शी संबंधित गोष्टी शिकवण्यासाठी एक विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रात स्थापन केलं जाणार आहे. महाराष्ट्राची राजधानी मुंबई. CP राधाकृष्णन हे राज्यपाल आहे. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली होती. मग तुम्हाला एक भूगोलाचा प्रश्न विचारतो, या दिवशी आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे होते आणि किती प्रशासकीय विभाग होते? तर प्रशासकीय विभाग आणि जिल्हे डिस्ट्रिक्ट तुम्हाला सांगायचे आहे. क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावर आहे. आपण जर बघितलं तर राजस्थान मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा क्रमांक आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्र शेजारी 6 राज्य आपल्याला बघायला मिळतात. गुजरात वायव्येला, मध्य प्रदेश उत्तरेला, पूर्वेला छत्तीसगड, आपण जर बघितलं आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक आणि आपण जर बघितलं तर आग्नेय नैऋत्य, ठीक आहे, नैऋत्येला गोवा सांगता येईल आपल्याला. ठीक आहे, त्याचबरोबर जर आपण बघितलं तर एक केंद्रशासित प्रदेशाची सीमा सुद्धा महाराष्ट्राला आहे, दादरा नगर हवेलीची. तर अशा प्रकारे या सीमा लक्षात ठेवायच्या. यामध्ये सगळ्यात जास्त 8 जिल्ह्याची सीमा जी आहे ती मध्य प्रदेशला लागून आहे. एका जिल्ह्याची सीमा जी आहे ती गोव्याला लागून आहे. 7 जिल्ह्याची सीमा जी आहे ती कर्नाटकला. 4 जिल्ह्याची सीमा जी आहे मित्रांनो ती तेलंगणाला. आपण जर बघितलं तर छत्तीसगडला 2 जिल्ह्याची सीमा लागून आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर इथं गुजरातला जर बघितलं तर 4 जिल्ह्यांची सीमा लागून आहे. ठीक आहे, माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला बरोबर करू शकता. ठीक आहे, इथं यानंतर जर बघितलं तर पुढे जाऊया. भारतातील प्रथम गोष्टी इथं बघून घेऊया. भारतातील पहिलं सेंद्रिय मत्स्यपालन क्लस्टर सिक्कीमच्या सोरेंग जिल्ह्यात सुरू करण्यात आलेला आहे. त्यानंतर पटना बिहार येथे स्थापन होणारा भारतातील पहिला बाल कर्करोग रुग्णालय जे तर ते पाटणा बिहारमध्ये स्थापन होणारं पहिलं बालकांशी संबंधित कॅन्सरचं रुग्णालय आहे. त्यानंतर भारतातील पहिली स्वदेशी बुलेट ट्रेन कोण बनवत आहे? तर BEML भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड. दलित उपकोटा लागू करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? तर हरियाणा आहे. बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर OBC मध्ये क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर हे आपल्याला बघायला मिळतं. आता तेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी लागू करण्यात आलेलं आहे. देशातील पहिलं पाम
देशातील पहिलं तेल पाम प्रक्रिया प्रकल्प, म्हणजे पाम तेल जे पाम ऑइल असतं तर त्यावर प्रक्रिया करण्यासाठीचा जो प्रकल्प आहे तो अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झालेला आहे. भारतातील पहिलं डॉल्फिन संशोधन केंद्र पटना बिहारमध्ये सुरू झालेलं आहे. 5 कोटी आयुष्यमान कार्ड बनवणारं राज्य कोणतं आहे? उत्तर प्रदेश. भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कुठे उघडले गेलेले आहे? तर दिल्ली. गेल लिमिटेडचा पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कुठे कार्यान्वित झालेला आहे? तर विजयपूर, मध्य प्रदेश. यानंतर मिसेस वर्ल्ड 2025 ही पदवी जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला कोण बनली आहे? तर मिसेस वर्ल्ड हा जो किताब आहे हा जिंकणारी पहिली कृष्णवर्णीय महिला बनलेली आहे स्टेगो गेलाई. ठीक आहे, तर स्टेगो गेलाई जर आपण बघितलं दक्षिण आफ्रिकेची आहे. ही पहिली कृष्णवर्णीय महिला आहे जिने आपण जर बघितलं तर मिसेस वर्ल्ड ही स्पर्धा जिंकलेली आहे. 40व्या मिसेस वर्ल्ड स्पर्धेची ही विजेती राहिलेली आहे. आजपर्यंत 39 वेळा ही स्पर्धा आपण जर बघितलं तर जे काही आपण म्हणूया गोरे लोक होते त्यांनी जिंकली होती. पहिल्यांदा एक कृष्णवर्णीय महिलेने ही स्पर्धा जिंकलेली आहे. आपण जर बघितलं ही स्टेगो गेलाई जी आहे ती दक्षिण आफ्रिकेची दुसरी आणि या पूर्ण स्पर्धेतील पहिली कृष्णवर्णीय महिला ठरलेली आहे. दक्षिण आफ्रिकेतील दुसरी महिला जिने मिसेस वर्ल्ड किताब जिंकलेला आहे आणि सर्व जर आपण बघितलं सर्व 40 मिसेस वर्ल्ड मध्ये पहिली कृष्णवर्णीय मिसेस वर्ल्ड ठरलेली आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बस बाकी काही लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. मग आता रिसेंट 73वी मिस युनिव्हर्स कोणी जिंकलं होतं किताब? तर विक्टोरिया केअर थेल्विकने. फेमिना मिस इंडिया 2024 कोणी जिंकला होता? निकिता पोरवाल मध्य प्रदेशची आहे तिने. मिसेस चार्म इंडिया शिवांगी देसाईने. मिस युनिव्हर्स 2023 ची कोण होती? तर शेनेस पेलेसिओस. ठीक आहे. फेमिना मिस इंडिया कोण होती? तर नंदिनी गुप्ता. आणि त्याचबरोबर मिसेस इंडिया कोण होती? तर ज्योती अरोरा. तर हे 2023चं पण बघितलं, 2024चं पण आपण इथं बघितलेलं आहे. यानंतर अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे बघा, आशियातील प्रमुख एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन एरो इंडिया 2025 कोणत्या शहरात होणार आहे? तर बघा मित्रांनो, जे काही विमान असतात तर त्या विमानाचं इथं प्रदर्शन भरवलं जातं. तसंच संरक्षण साहित्य जे आहे त्याचं प्रदर्शन भरवलं जातं. भारत ज्या ज्या काही गोष्टी बनवत आहे तर त्याचं प्रदर्शन जे आहे ते भारत करतो आणि ते प्रदर्शन बघण्यासाठी दुसऱ्या देशातील लोकांना बोलवतो. तर हा जो कार्यक्रम आहे याला एरो इंडिया म्हटलं जातं. म्हणजे एरो इंडियाचं आयोजन जे आहे ते बेंगलोर कर्नाटकमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचा हा कार्यक्रम असणार आहे. 10 ते 14 फेब्रुवारी मध्ये आपण जर बघितलं तर बेंगलोरमध्ये याचं आयोजन केलं जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाकडून हा एरो इंडियाचा जो कार्यक्रम असतो तर दर 2 वर्षांनी आयोजित करण्यात येत असतो. तर दर 2 वर्षांनी आयोजित केला जातो, लक्षात ठेवा. 2025च्या संयुक्त राष्ट्राच्या बजेटमध्ये भारताने किती दशलक्ष डॉलरचं योगदान दिलं? तर भारताने 37 दशलक्ष डॉलरचं योगदान दिलेलं आहे. लक्षात ठेवायचंय. यानंतर पुढे जाऊया. बघा, संयुक्त राष्ट्राची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 मध्ये करण्यात आली होती. मुख्यालय न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये आहे. त्यानंतर अँटोनियो गुटेरेस सरचिटणीस आहे आणि संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष आहे फिलेमोन यांग. यानंतर 2025 मध्ये झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनायटल म्युटिलेशन या आंतरराष्ट्रीय दिवस जो आहे तो कधी सेलिब्रेट करण्यात आला? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर 2025 मध्ये झिरो टॉलरन्स फॉर फिमेल जेनायटल म्युटिलेशन हा दिवस जो आहे तो 6 फेब्रुवारी रोजी सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. याची थीम होती स्टेप अप द पीस. ठीक आहे, स्टेप अप द पेस अशी याची थीम होती. यानंतर पुढे जाऊया. मतदार जागरूकता आणि सहभाग वाढवण्यासाठी चंद्रयान से चुनाव तक हा उपक्रम कोणी सुरू केला? तर चंद्रयान से चुनाव तक हा उपक्रम जो आहे, चुनाव म्हटलं की मग तिथं भारत निर्वाचन आयोग, भारतीय निवडणूक आयोग येणारच. ठीक आहे, तर भारतीय निवडणूक आयोगाने दिल्लीमध्ये आता इलेक्शन आहे तर तिथलं इलेक्शन मध्ये लोकांनी मतदान जास्तीत जास्त करण्यासाठी आपले जे काही स्पेस मिशन सक्सेसफुल राहिलेलं आहे चंद्रयान 3 तर त्याचा इथं संदर्भ घेऊन चंद्रयान से चुनाव तक असं इथं एक मोहीम सुरू केलेली आपल्याला बघायला मिळते. निवडणूक आयोगाने ही मोहीम सुरू केलेली आहे. दिल्लीमध्ये विकासपुरी मतदारसंघामध्ये चंद्रयान 3चं जे काही सक्सेस आहे तर त्याविषयक माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना कधी करण्यात आली होती? 25 जानेवारी 1950. नवी दिल्लीमध्ये मुख्यालय आहे. मुख्य निवडणूक आयुक्त आहे राजीव कुमार. त्यानंतर तुम्हाला पहिले निवडणूक आयुक्त लक्षात ठेवायचे सुकुमार सेन. माझा पहिला महिला निवडणूक आयुक्त कोण होते हे तुम्हाला लक्षात, इथं होमवर्क क्वेश्चन तुमचा, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर द्यायचा आहे. इतर निवडणूक आयुक्त ज्ञानेंद्र कुमार आणि सुखबीर संधू.
कोणत्या संस्थेने DRDOच्या सहकार्याने रॉकेट घटकांसाठी म्हणजे रॉकेटला लागणारे जे काही वेगवेगळे पार्ट्स असतात, ठीक आहे, रॉकेट पार्ट्ससाठी भारतातील सर्वात मोठं मेटल 3D प्रिंटेड मशीन लॉन्च केलेलं आहे. तर बघा मित्रांनो, भारताचं जे काही DRDO आहे त्याने आणि IIT हैदराबाद प्लस DRDOने कशासाठी, तर रॉकेटला जे काही पार्ट लागतात तर त्यासाठी एक 3D प्रिंटेड मशीन जे आहे, 3D प्रिंटेड मशीन जे आहे तर ते बनवलेलं आहे. मग रॉकेटचे पार्ट हे मशीन कसं बनवल, तर 3D डायरेक्ट प्रिंट करेल. तुम्हाला आजकाल माहिती आहे की मंदिरं, घरं 3D प्रिंट करून बांधली जातात. आपण जर बघितलं तर अग्निकुल कॉस्मॉस नावाची एक स्पेस एजन्सी भारतातील खाजगी, तिनं काय केलेलं आहे, तर अग्निबाण नावाचं एक 3D प्रिंटेड रॉकेट इंजिन तयार केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण या सगळ्या गोष्टी ऑलरेडी बघितलेल्या आहे. मग रॉकेट डिझाईन करण्यासाठी, त्याचे छोटे छोटे पार्ट बनवण्यासाठी एक 3D प्रिंटेड मशीन IIT हैदराबाद आणि DRDOने मिळून बनवलेली आहे. यानंतर DRDOची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली, नवी दिल्ली या ठिकाणी. डॉक्टर समीर व्ही कामत अध्यक्ष आहे. स्ट्रेंथ ओरिजिन इज इन सायन्स अशी याची बोधवाक्य आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये परदेशी नागरिकांसाठी भारत सरकारने कोणती नवीन व्हिसा श्रेणी सुरू केली आहे, तर बघा मित्रांनो, जे लोक आपल्या देशामध्ये आयुर्वेद शिकायला येईल, आयुर्वेदाच्या माध्यमातून इलाज करण्यासाठी येईल, त्याचबरोबर योगाच्या माध्यमातून आपला उपचार घेण्यासाठी येईल, तर अशा लोकांसाठी भारताने आयुष व्हिसा जो आहे तो इथं सुरू केलेला आहे. ठीक आहे, तर ज्या ज्या व्यक्तींना आयुर्वेद, योगा, निसर्गोपचार, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांच्याद्वारे जर भारतामध्ये आपला उपचार करून घ्यायचा असेल तर आयुष व्हिसा जो आहे तो भारत सरकारने लॉन्च केलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर कोणत्या IITने स्तनांचा कर्करोग लवकर ओळखण्यासाठी भारतातील पहिला कर्करोग जिनोम ॲटलास लॉन्च केलेला आहे, तर भारतातील पहिला स्तनांचा कर्करोग ओळखण्यासाठीचा भारत कॅन्सर जिनोम ॲटलास जो आहे तो IIT मद्रासने लॉन्च केलेला आहे. हा प्रोजेक्ट त्यांनी 2020 मध्ये सुरू केला होता. केंद्र सरकारने जल आणि मृदा संधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केलेला आहे, तर बघा मित्रांनो, केंद्र सरकारने आपण जर बघितलं तर पाणी आणि मृदेच्या आपण म्हणूया संरक्षण, संधारण याबाबत जर आपण बघितलं तर वॉटर शेड यात्रा जी आहे ती सुरू केलेली आहे. तर शिवराज सिंग चौहान जे त्यांनी वॉटर शेड यात्रा जी ती सुरू केलेली आहे. त्याची थीम आहे जल लाये धनधान्य, म्हणजे पाणी अंत धनधान्य अशी याचं ब्रीद वाक्य अशी याची थीम आहे. तर ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री आहे कोण, शिवराज सिंग चौहान. नाव लक्षात ठेवा, ग्रामीण विकास मंत्रालय आयोगाला खूप आवडतं. यावर आयोगाने आतापर्यंत 2-3 वेळा प्रश्न विचारून झालेलं आहे. ठीक आहे, थीम लक्षात ठेवा, जल लाये धनधान्य. चीनी उत्पादनावर शुल्क वाढवण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर कोणत्या देशाने अमेरिकन उत्पादनावर शुल्क वाढवलेले आहे, तर बघा मित्रांनो, अमेरिकेने काय केलं, चीनच्या प्रोडक्टवर टॅक्स वाढवला. आता चीनने काय केलं, अमेरिकेच्या प्रोडक्टवर टॅक्स वाढवलेला आहे. तर हे अमेरिकेचं आणि चीनचं युद्ध जे आहे ते आता टॅक्सवालं ते सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळतं. चीनने अमेरिकेतून ज्या काही गोष्टी येईल त्यावर 15% टॅक्स जो आहे तो लावलेला आहे. यापूर्वी अमेरिकेने चीनवर 4 फेब्रुवारी पासून टॅक्स लागू केला होता. तर अशा प्रकारे इथं आपण चीन आणि अमेरिकेचं टॅक्स वर जो आहे तो सुरू होताना बघतोय. बघा, चीन आशिया खंडातील एक देश आहे. चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य 2001 मध्ये बनला होता. बीजिंग त्याची राजधानी आहे. चलन आहे युआन किंवा रॅम्बिन सुद्धा म्हणू शकता. शी जिनपिंग राष्ट्रपती आहे. मॅन्डरिन तिथली अधिकृत भाषा आहे. चीन तैवानला आपल्या देशाचा भाग मानतो. तर सुरुवात करूया 9 फेब्रुवारी रोजीच्या करंट अफेअर्सला. तर बघा मित्रांनो, इथं पहिला क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल जी आहे UNHRC, तर यामधून आपलं सदस्यत्व काढून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर UNRWAच्या निधीत कपात केलेली आहे. आता UNRWA काय आहे, तर पॅलेस्टाईनसाठी, पॅलेस्टाईन मधले जे निर्वासित लोक जे तर त्यांच्यासाठी तयार केलेला हा एक निधी आहे. मग बघा मित्रांनो, या 2 गोष्टी केलेल्या आहे अमेरिकेने. ठीक आहे, का केलेलं आहे हे मी तुम्हाला सांगतो. अमेरिका आता डोनाल्ड ट्रम्पच्या आपण जर बघितलं नेतृत्वाखाली असे काही डिसिजन घेत आहे तर ते जागतिक लेवलवर इम्पॅक्ट भविष्यात करताना आपल्याला दिसणार आहे. जसं की यांनी 2025 मध्ये जी G20 होणार आहे तिला बायकॉट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण ते म्हणतात की साऊथ आफ्रिकेमध्ये या G20 परिषदेचं आयोजन होत आहे आणि साऊथ आफ्रिका अमेरिका विरोधात कट कारस्थान करते. ठीक आहे, त्याचबरोबर यांनी काय केलेलं आहे, चायना सोबत जे काही व्यापार करत होते तर चायनावर मोठ्या प्रमाणावर टॅक्स लावलेले आहे.
त्याचबरोबर यांचे बरेचसे निर्णय प्रत्येक देशाचे जे नागरिक आहे त्यांना साखळ दंडामध्ये जकडून त्यांच्या देशात परत पाठवलेले जे काही इनलिगली अमेरिकेमध्ये गेले होते. अमेरिकेच्या दक्षिण जी सीमा आहे त्यावर त्यांनी आणीबाणी घोषित केलेली आहे. आता आपण जर बघितलं युनायटेड नेशन ह्युमन राईट्स काउन्सिल मधून आपलं जे मानवाधिकार परिषद आहे युनायटेड नेशनची त्यामधून आपलं सदस्यत्व काढून घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर UNRWA जे आहे, आता UNRWA काय आहे तर युनायटेड नेशन रिलीफ अँड वर्क एजन्सी फॉर पॅलेस्टाईन रेफ्युजी इन नियर ईस्ट. आता ही जी संस्था आहे मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की या संस्थेमध्ये आम्ही जो पैसा पुरवतो या संस्थेला, तर त्या पैशाचा वापर जो आहे तर ती हमास नावाची संस्था जी आहे ती अंडरग्राउंड टनल वगैरे बनवण्यासाठी करते, बोगदे वगैरे बनवण्यासाठी करते. त्यामुळे जर आपण बघितलं तर शस्त्र साठवण्यासाठी, बोगदे निर्माण करण्यासाठी या पैशाचा वापर केला जातो. त्यामुळे हा जो पैसा आहे तो डोनाल्ड ट्रम्प यांनी बंद केलेला आहे. तर USA विषयी आता US खूप चर्चेमध्ये राहणार आहे, मग त्यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट बघूया. वॉशिंग्टन DC त्यांची राजधानी आहे. वॉशिंग्टन म्हणून एक तिथं राज्य पण आहे आणि राजधानी आहे वॉशिंग्टन DC, ती वेगळी आहे. चलन आहे डॉलर. उत्तर अमेरिका खंडामध्ये ते USA. 47वे राष्ट्राध्यक्ष आहे डोनाल्ड ट्रम्प, जे सगळ्यात वयोवृद्ध राष्ट्रपती आहे. 78 वर्ष त्यांचं वय आहे. आणि आपण जर बघितलं मित्रांनो तर अजून एक गोष्ट सांगतो की जवळपास 32 वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेले असे एकमेव व्यक्ती ज्यांना राष्ट्रपती बनवण्यात आलेले आहे. अमेरिकेने कोणत्या वर्षी लोकशाही जी राज्यघटना आहे ती स्वीकारली होती 1787 ला. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये पहिले 3 शब्द कोणते तर वी द पीपल. अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये 7 कलम आहे मित्रांनो, आणि ती राज्यघटना बनवण्यासाठी फक्त 4 महिन्याचा कालावधी लागला होता. यानंतर युनायटेड स्टेट्स मध्ये कोणतं राज्य एकेकाळी रशियन भूमी होतं तर अलास्का जे आहे ते रशियानेच अमेरिकेला विकलेला आहे. अमेरिकेचा जो काही राष्ट्रीय खेळ आहे तर तो आहे बेसबॉल. त्यानंतर अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला होता. अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण बनलेले आहे कमला हॅरिस. अमेरिकेच्या ध्वजामध्ये 50 स्टार आहे, ते 50 स्टार म्हणजे अमेरिकेतल्या 50 राज्यांचं प्रतिनिधित्व करतं. त्यानंतर जर बघितलं तर अमेरिकेमध्ये जे संसद आहे तिला काँग्रेस म्हटलं जातं. राज्यघटना बनवणारा आणि स्वीकारणारा पहिला देश अमेरिका होता. आणि आपण जर बघितलं तर अमेरिकेच्या राज्यघटनेमधून आपण न्याय व्यवस्था घेतलेली आहे. त्यानंतर मूलभूत अधिकार घेतलेले. उपराष्ट्रपती हे पद जे आहे ते आपण अमेरिकेच्या राज्यघटनेमधून घेतलेले आहे. राष्ट्रपतीला काढून टाकण्याची जी प्रोसिजर आहे ज्याला आपण महाभियोग म्हणतो ती आपण अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे. आता संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद जी आहे तिची स्थापना 15 मार्च 2006 ला झाली होती. जिनिव्हा स्वित्झर्लंड मध्ये तिचं मुख्यालय आहे. जुर्ग लाउबर हे तिचे अध्यक्ष आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन जो आहे तो तुमच्या समोर आहे. सिटी बँक ऑफ इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर सिटी बँक ऑफ इंडियाचे नवीन प्रमुख म्हणून के बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, के बालसुब्रमण्यम जी आंतरराष्ट्रीय लेवलवरची बँक आहे सिटी बँक. तर आपण जर बघितलं तिच्या भारतीय ब्रांचचे इंडियन सब क्लस्टरचे बँकिंग प्रमुख म्हणून के बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या बँकेची स्थापना 1902 मध्येच केली गेली होती. कोणत्या राज्यातील शेवटच्या नक्षलवादी लक्ष्मीने आत्मसमर्पण केले आणि आता ते राज्य नक्षल मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर बघा मित्रांनो, कर्नाटकमध्ये एक लक्ष्मी नावाची एक मुलगी होती जी नक्षलवादी होती, शेवटची नक्षलवादी. तिने सुद्धा आता आत्मसमर्पण केलं आणि कर्नाटक राज्य आता नक्षलवादी मुक्त म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. तिला सरकारने 7 लाख रुपये जे आहे ते बक्षीस म्हणून घोषित केलेलं आहे. निर्वासित आपण जर बघितलं तर समर्पण करणाऱ्यांसाठीचं हे बक्षीस होतं. यानंतर 38व्या राष्ट्रीय खेळ 2025 मध्ये कोणत्या पुरुष कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर आपण जर बघितलं तर 38वे राष्ट्रीय खेळ कुठे आयोजित करण्यात आलेले तर उत्तराखंडमध्ये 38वे राष्ट्रीय खेळ जे आहे त्याचं आयोजन होत आहे. आणि आपण जर बघितलं त्यामध्ये पुरुषांच्या कबड्डीमध्ये उत्तर प्रदेशने आपला पहिला क्रमांक जो आहे तो मिळवलेला आहे. उत्तर प्रदेशने चंदीगडचा फायनल मॅच मध्ये पराभव करत ही स्पर्धा जिंकलेली आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आपण जर बघितलं तर 38वे राष्ट्रीय खेळ उत्तराखंडमध्ये आयोजित केले जात आहे. 28 जानेवारी ते 14 फेब्रुवारी हा त्यांचा कालखंड आहे. संकल्प से शिखर तक ही त्याचे ब्रीदवाक्य विचारलं जातं. बघा आता तुम्हाला ग्रुप बी च्या एक्झाम मध्ये अनुभव आला असेल. मौली हा शुभंकर आहे आणि उद्घाटन नरेंद्र मोदीजींनी केलं होतं. यानंतर
उत्तर प्रदेश विषयी जाणून घेऊया मित्रांनो. उत्तर प्रदेश चर्चेमध्ये प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा जो आयोजित करण्यात आला होता त्यामुळं. आपण जर बघितलं उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ, योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री आहे, आनंदीबेन पटेल राज्यपाल आहे. आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी जे काही राष्ट्रीय उद्यान आणि वन्यजीव अभयारण्य ते बघून घेऊया. दुधवा राष्ट्रीय उद्यान आहे उत्तर प्रदेशमध्ये. आपण जर बघितलं चंबळ अभयारण्य आहे, पिलीभीत व्याघ्र प्रकल्प आहे, अमनगड व्याघ्र प्रकल्प आहे, चंद्रप्रभा वन्यजीव अभयारण्य आहे, किशनपूर वन्यजीव अभयारण्य आहे. लोकसभेच्या 80 जागा आहे, राज्यसभेचे 31 जागा आहे आणि विधानसभेचे 403 जागा आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळतात. आता उत्तर प्रदेशशी संबंधित चालू घडामोडी बघूया. जगातील पहिलं आशियाई राजा गिधड संवर्धन आणि प्रजनन केंद्र महाराजागंज उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेलं आहे. आमचे संविधान आमचा आदर या अभियानाच्या दुसऱ्या प्रादेशिक कार्यक्रमाचं आयोजन प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये करण्यात आलं. 5 कोटी लोकांना आयुष्यमान कार्ड जारी करणारं देशातील पहिलं राज्य होतं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 25 नोव्हेंबर हा मांसाहार विरोधी दिवस, ठीक आहे, मांसाहार विरोधी दिवस म्हणून डिक्लेअर केलेला आहे. या दिवशी कुणीही मांसाहार करणार नाही किंवा मांस विकणार नाही, त्यावर डायरेक्ट कारवाई केली जाईल. टाटा पॉवर सोलर सिस्टमने घर घर सोलार हा उपक्रम उत्तर प्रदेशमध्ये सुरू केलेला आहे. यूपीची पहिली सोलार सिटी अयोध्येत तयार केली जात आहे. व्हॉट इज द न्यू नेम गिव्हन बाय इंडियन आर्मी टू द हेडक्वार्टर ऑफ द ईस्टर्न कमांड फोर्ट विलियम? म्हणजे हा प्रश्न आता मी मराठीत समजून सांगतो, इथं इंग्रजीमध्ये व्यवस्थित समजेल यासाठी इथं हा क्वेश्चन टाकण्यात आला होता. तर बघा मित्रांनो, भारतीय सैन्य दलाचं जे पूर्वेकडील कमांड आहे, पूर्वेकडील त्यांचं मुख्यालय आहे फोर्ट विलियम. आता इंग्रजांनी फोर्ट विलियम नावाचा किल्ला जो आहे तो कोलकात्यामध्ये बांधला होता, तुम्ही ऐकलं असेल इतिहासामध्ये. तर या फोर्ट विलियमचं आता नाव चेंज करून काय करण्यात आलेलं आहे? तर बघा मित्रांनो, फोर्ट विलियमचं नाव चेंज करून विजयदुर्ग असं करण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, फोर्ट विलियमचं नाव आता विजयदुर्ग असं असणार आहे. आता रिसेंटली जी काही नावं चेंज झालेली ती बघू घेऊया. पोर्ट ब्लेअरचं नाव श्रीविजयपुरम झालं. त्यानंतर दरबार हॉलचं नाव प्रजासत्ताक मंडप करण्यात आलं. अयोध्या रेल्वे स्थानकाचं नाव अयोध्या धाम करण्यात आलं. महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलेलं आहे. तेलंगणाची राजधानी कोणती? हैदराबाद आहे. राष्ट्रपती भवनामध्ये अशोक हॉलचं नाव अशोक मंडप करण्यात आलेलं आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं नाव निरंजन शाह स्टेडियम असं करण्यात आलेलं आहे. गुजरातच्या सिग्नेचर ब्रिजला सुदर्शन सेतू असं नाव देण्यात आलेलं आहे. जोशीमठ शहराचं नाव ज्योतिर्मठ करण्यात आलेले आहे उत्तराखंड मधील. आंध्र प्रदेशची नवीन राजधानी अमरावती बनवण्यात आलेली आहे आणि उत्तराखंडच्या कौशल्या कुतोली तहसीलचं नाव कैचीधाम करण्यात आलेलं आहे. फोर्ब्स 2025 मधील जगातील टॉप 10 शक्तिशाली देशांच्या यादीमध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर फोर्ब्सने जी काही आपली मोस्ट पॉवरफुल कंट्रीजची 2025 ची यादी जी जाहीर केलेली आहे त्यामध्ये अमेरिका जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, टॉप 10 मध्ये तुम्हाला इथं भारत दिसतोय का? तर नाही दिसत आहे. भारत जो आहे तो 12व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे, दुसऱ्या क्रमांकावर चायना आहे, तिसऱ्या क्रमांकावर रशिया आहे. यामध्ये आपल्याला काही असे देश बघायला मिळतात, ठीक आहे, तर ते इथं नसायला पाहिजे पण तरी पण आहे. जसं की पैशाच्या दमवर हे देश आपल्याला इथं बघायला मिळतात. जसं की साऊथ कोरिया इथं 6व्या क्रमांकावर आहे. त्यानंतर जर बघितलं सौदी अरेबिया इथं 9व्या क्रमांकावर आहे. इस्रायल इथं 10व्या क्रमांकावर आहे, ठीक आहे. तर हे सगळ्यात शक्तिशाली 10 देश आपल्याला बघायला मिळतात. भारताचा क्रमांक या यादीमध्ये 12वा आहे. ही जी रँकिंग आहे तर ही नेतृत्व क्षमता, एखाद्या देशाचं नेतृत्व किती स्ट्रॉंग आहे, एखाद्या देशाचा आर्थिक प्रभाव म्हणजे पैसा किती त्यांच्याकडं, त्यांची राजकीय शक्ती किती आहे. आपण जर बघितलं तर जागतिक लेवलवर त्यांची किती देशांसोबत आघाडी युती आहे, लष्करी ताकद त्यांची किती आहे, यावरून हा जो टॉप 10 देशाची जी काही आकडेवारी आपल्याला बघायला मिळते, जी काही रँकिंग आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे, तर ती या गोष्टींच्या आधारे आपल्याला बघायला मिळते, ठीक आहे. त्यानंतर बोचासनवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेने दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कुठे केलेले आहे? तर स्वामीनारायण हिंदू टेम्पल जे आहे दक्षिण आफ्रिकेतील सगळ्यात मोठं ते जोहान्सबर्ग या ठिकाणी ओपन करण्यात आलेलं आहे. तर जोहान्सबर्ग या ठिकाणी जर आपण बघितलं 14.5 एकरवर आणि जवळपास 34,000 चौरस मीटर एवढ्या एरियामध्ये, समजून घ्या तुम्ही मंदिराचा टोटल एरियाच लक्षात ठेवा, 14.5 एकरवर हे मंदिर बांधलं गेलेलं आहे. या मंदिराचं उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचे उपराष्ट्रपती पॉल माशाटाईल यांनी केलेलं आहे.
कोणत्या IIT मध्ये इस्रोने 8व्या नॅशनल फिनाइट एलिमेंट डेव्हलपर्स मीटिंग मध्ये फिस्ट सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, फिस्ट सॉफ्टवेअर काय आहे, तर बघा कोणत्याही गोष्टीचं स्ट्रक्चर समजून घेण्यासाठी या फिस्ट सॉफ्टवेअरची मदत होते. हे फिस्ट सॉफ्टवेअर इस्रोने अलीकडे IIT हैदराबाद मध्ये लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे, तर फिस्ट सॉफ्टवेअरची नवीन आवृत्ती जी आहे ती अलीकडे लॉन्च करण्यात आलेली आहे. इस्रोने कुठं लॉन्च केलं? IIT हैदराबाद मध्ये. बघा, इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली होती. बेंगलोर मुख्यालय आहे. डॉक्टर व्ही नारायणन अध्यक्ष आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये वर्ल्ड फार्माकोपिया ची 15वी आंतरराष्ट्रीय बैठक कुठे होत आहे? तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर मेडिकल फील्डशी संबंधित जे काही गोळ्या औषध असतात तर त्यांची एक महत्त्वाची संस्था आहे वर्ल्ड फार्माकोपिया. तर याची जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय लेवलवरची 15वी बैठक जी ती नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपण जर बघितलं तर औषध गोळ्या ज्या असतात तर त्याशी संबंधित ही एक संस्था आहे. ठीक आहे, फार्माकोपिया नाव लक्षात ठेवायचे. त्याची बैठक 15वी बैठक आपल्या नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते आगा खान पाचवे किंवा आगा खान 5 म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर आपण जर बघितलं प्रिन्स रहीम अल हुसैनी यांची नियुक्ती जी आहे तर मुस्लिमांचे आध्यात्मिक नेते म्हणून करण्यात आलेली आहे. तर बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर प्रिन्स रहीम जे आहे तर त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आपण जर बघितलं तर ते आता आगा खाना पंचम किंवा आगा खाना 5 म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर ते प्रेषित मोहम्मद यांचे वंशज म्हणून काम करणारे अनुयायी म्हणून ते काम करणार आहे आणि म्हणून जर आपण बघितलं तर त्यांना आध्यात्मिक नेते म्हणून डिक्लेअर करण्यात आलेला आहे. फेब्रुवारी 2025 मध्ये आदिवासी सांस्कृतिक मेळावा कुठे आयोजित करण्यात आला? तर फेब्रुवारी 2025 मध्ये आदिवासी सांस्कृतिक मेळा जो आहे तो प्रयागराज येथेच आयोजित करण्यात आला. कुंभमेळ्याच्या तिथेच जर आपण बघितलं मित्रांनो तर आदिवासी सांस्कृतिक मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आला होता. 15,000 आदिवासी बांधव जे ते या मेळ्याला उपस्थित राहिलेले आपल्याला बघायला मिळतात. या ठिकाणी आदिवासी बांधवांची जी काही समृद्ध वारसा आहे, परंपरा आहे, योगदान आहे तर त्याशी संबंधित गोष्टी ज्या आहेत त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी याचं आयोजन महाकुंभ या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजे BRI, ठीक आहे, BRI चीनचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे ज्या अंतर्गत चीन काय करणार आहे तिथं तुम्हाला दिसतंय भारताच्या आजूबाजूला आणि एकूणच जगामध्ये सगळ्या ठिकाणी नेटवर्क तयार करणार आहे, ज्यामध्ये रेल्वे झालं, विमानाद्वारे झालं, जहाजाद्वारे झालं, सगळे ठिकाणं कनेक्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्या जगामध्ये आपला माल पोहोचवण्याचा इथं प्रयत्न करत आहे. या BRIच्या माध्यमातून त्याने भारताला सुद्धा इथं काय केलेलं आहे तर घेरलेलं आहे. जसं की BRI मध्ये पाकिस्तान आपल्याला बघायला मिळतो, श्रीलंका आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे, इथं बांगलादेश मध्ये आपल्याला एक बघायला मिळतं, बंदर एक बघायला मिळतं. तर अशा प्रकारे भारताला सुद्धा याद्वारे घेरलेलं आहे. मग यामधून अलीकडे जो आहे पनामा हा देश जो आहे तो यामधून बाहेर पडलेला आहे. तर आपण जर बघितलं पनामा जो आहे हा एक लॅटिन अमेरिकन कंट्री आहे जो अमेरिकेचे परराष्ट्र सचिवांसोबत पनामा देशाचे राष्ट्राध्यक्ष जोस साऊल मुलिनो यांनी भेट घेतली आणि नंतर BRI प्रोजेक्ट मधून माघार घेतलेली आपल्याला बघायला मिळते. तर उत्तर अमेरिकामध्येच पनामा देश बघायला मिळतो. पनामा सिटी त्याची राजधानी आहे आणि USA चा डॉलर त्यांचं चलन आपल्याला बघायला मिळतं. आपण जर बघितलं 2013 मध्ये BRI हा प्रोजेक्ट लॉन्च करण्यात आला होता. पूर्ण जगामध्ये त्यांना नेटवर्क आपलं तयार करायचं होतं. 100हून अधिक देशांनी चीन सोबत हा BRI चा करार जो आहे तो केलेला आहे. 2 टेस्ट क्वेश्चन. कोणत्या राज्याने अलीकडे त्यांना नक्षल मुक्त म्हणून घोषित केलेला आहे आणि आदिवासी सांस्कृतिक मेळा कुठं आयोजित करण्यात आलेला आहे? त्याचबरोबर राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच आपण सुरू केलेली आहे. कंबाईन गट क पूर्व परीक्षेसाठी आपण लक्ष बॅच, त्याचबरोबर गट ब व गट क परीक्षेसाठी फाउंडेशन बॅच 2.0 आणि त्यानंतर कंबाईन गट ब मुख्य परीक्षेसाठी यशस्वी बॅच आपण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आपला नोट्स पॅकेज जो तुम्ही आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनवरून परचेस करू शकता मित्रांनो. त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि इंस्टाचं पेज फॉलो करायला विसरू नका. मग थांबूया आपण इथं, आता भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.